नमस्कार श्रोते हो. मी अपाम देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचा कार्यवाह. आज आपण विज्ञान गंगा व्याख्यानमालेमधल्या 93व्या पुष्पाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांनी 2016 सालापासून विज्ञान गंगा व्याख्यानमाला सुरू केली आणि त्याच्यामध्ये गेल्या महिन्याचं व्याख्यान धरून 92 भाषणं झाली. आजचं हे 93वं भाषण आहे. पूर्वी ही भाषणं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये व्हायची, परंतु नंतर करोना काळापासून आपण ही भाषणं ऑनलाईन घेऊ लागलो आणि आता जानेवारी 2024 पासून ही भाषणं आपण जानेवारी 23 पासून ही भाषणं आपण पुण्याच्या NKCL या संस्थेबरोबर घेत आहोत, यशवंतराव चव्हाण सेंटर बरोबर नाही. या भाषणमालेमध्ये पूर्वी प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणखीन तंत्रज्ञ यांनी भाषणे दिलेली आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर अनिल काकोडकरांनी भाषण दिले, जयंतराव नारळीकरांनी दिले, हवामान तज्ज्ञ रंजन केळकर यांनी दिलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावणारे संजीव धुरंधर यांनी दिलेला आहे, प्लास्टिक सर्जरी करणारे रवींद्र थत्ते यांचं भाषण झालेलं आहे. अशी अनेक भाषणं या व्याख्यानमालेमध्ये आजवर झालेली आहेत. आज आपण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामधले प्राध्यापक डॉक्टर तुकाराम डोंगळे यांना बोलवलेलं आहे भाषण देण्यासाठी आणि त्यांच्या भाषणाचा विषय फोर्थ फंडामेंटल सर्किट एलिमेंट असा आहे. प्राध्यापक तुकाराम डोंगळे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्स आणि जीवविज्ञान शाखेत उपसंचालक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेंदूर गावचा त्यांचा जन्म. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BSc आणि MSc केलं आणि दक्षिण कोरियातल्या कोरिया विद्यापीठामधून PhD केली. तेथेच काही वर्ष त्यांनी संशोधनही केलं. शिक्षण चालू असताना त्यांना एकलव्य स्कॉलरशिप आणि NCCचे उत्तम कॅडेट हे पुरस्कारही मिळाले. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि मटेरियल सायन्स यातील दुवा शोधण्याचे काम त्यांनी निर्माण केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांमार्फत होत असते. त्यांनी संशोधनासाठी 8.5 कोटी रुपयाचे अनुदान आजवर मिळवले आहे. त्यांचे 75 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आणि 20 पेटंट सुद्धा त्यांनी मिळवलेली आहेत. तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया. आणि आजचा विषय फोर्थ फंडामेंटल सर्किट एलिमेंट या विषयावरती आता त्यांनी आपलं व्याख्यान अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. तर सर्वप्रथम मी मराठी विज्ञान परिषद आणि MKCL यांचे आभार मानतो की त्यांनी विज्ञान गंगा या व्याख्यानमालेत मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं. तसेच मी देशपांडे सरांचाही खूप आभारी आहे की त्यांनी हे लेक्चर ऑर्गनाईज करण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले. आजच्या व्याख्यानाचा माझा विषय आहे फोर्थ फंडामेंटल सर्किट एलिमेंट. तर ते फोर्थ फंडामेंटल सर्किट एलिमेंट काय आहे ते आपण ह्या लेक्चरमध्ये पाहूच. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक्स जे डिव्हाइसेस असतात त्यामध्ये 3 पॅसिव्ह सर्किट कंपोनंट किंवा एलिमेंट असतात. एक असतो तुमचा रेजिस्टर, एक असतो कॅपॅसिटर आणि तिसरा असतो इंडक्टर. आपण रेजिस्टर जर पाहिला तर रेजिस्टर जे नॉन लिनियर फंक्शन आहे किंवा साध्या भाषेत आपण त्याला लिनियरली जर पाहिलं तर ओम्स लॉ न आपण काय करतो तो त्याचं डेफिनेशन देतो, इज इक्वल टू R. तर त्याचा शोध जॉर्ज ओहम यांनी जवळपास 1827 साली लावला. तसाच आपला कॅपॅसिटर आहे, इंडक्टर आहे. तुम्ही जर हे जे सगळे जे 3 पॅसिव्ह सर्किट एलिमेंट जर पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळ्यांचा शोध जवळपास 17व्या आणि 18व्या शतकात लागलेला आहे. आणि यांना पॅसिव्ह सर्किट एलिमेंट असं साठी म्हणायचं कारण हे एलिमेंट जे काही इलेक्ट्रॉनिक चार्जेस असतात, चार्जेसचा फ्लो जो असतो ते काय करत नाही, ते कंट्रोल करत नाही. आणि ऍडिशनली यांच्या ऑपरेशनसाठी आपल्याला ऍडिशनल एक्सटर्नल व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स लागत नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो की पॅसिव्ह सर्किट एलिमेंट असं आपण म्हणतो. जसं आपण सांगितलं की जवळपास 17व्या-18व्या शतकात ह्या 3 एलिमेंटचा शोध लागला आणि काही काळानंतर 19
1950 आणि 60व्या दशकात खूप साऱ्या नॉन लिनियर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा काय लागला, शोध लागला गेला. तर ह्या शोधांना, हा जो काळ आहे 1950-60 जे दशक आहे, त्या दरम्यान ट्रान्झिस्टरचा सुद्धा शोध लागला, बरेचसे नॉन लिनियर एलिमेंट्सचा शोध लागले. त्यांना कॅम्ब्रियन एरा ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असं म्हटलं जातं. कॅम्ब्रियन एरा याचा अर्थ काय, ज्यांना बायोलॉजीच्या रिलेटेड थोडंफार नॉलेज असेल त्यांना माहित असेल की कॅम्ब्रियन एरामध्ये एक पेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीवांची काय झाली, उत्पत्ती झाली. आणि तिथून बहुपेशीय सजीव खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वी तलावरती त्यांचं अस्तित्व निर्माण झालं. तसंच 1950-60व्या दशकात खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा शोध लागला, म्हणून याला कॅम्ब्रियन एरा ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. त्यातला एक महत्वाचा जो एलिमेंट होता ज्याचा शोध लागला तो म्हणजे इकासी डायोड. जे लिओ इकासी आहेत, त्यांना पुढे जाऊन फिजिक्स मधलं नोबेल प्राइज सुद्धा मिळालं 1973 सालचं. तर त्यांचा जो काही संशोधन पेपर होता, न्यू फेनॉमेना इन नॅरो जर्मेनियन पीएन जंक्शन, फिजिकल रिव्ह्यू या नियतकालिक प्रसिद्ध झालं. आणि तुम्ही जर त्याचं आयव्ही कॅरेक्टरिस्टिक जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ही आयव्ही कॅरेक्टरिस्टिक टिपिकल इतर जे काही आपले लिनियर असतील किंवा नॉन लिनियर जे डिव्हाइस असतील त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. तुम्ही जर इथं जर पाहिलं तर जसं जसं आपण व्होल्टेज इन्क्रीज करत जातो तसा करंट इन्क्रीज जातो एका व्होल्टेज पॉईंट पर्यंत, आणि त्यानंतर ते व्होल्टेज जसं आपण इन्क्रीज करत जाऊ तसा करंट तो डिक्रीज होतो. तर त्यांना जो काही हा जो रिजन आहे तो त्यांना मिळाला, आणि त्या रिजनला त्यांनी निगेटिव्ह डिफरन्शियल रेजिस्टन्स असं म्हटलं गेलं. आणि हा निगेटिव्ह डिफरन्शियल रेजिस्टन्स हे खूप त्यावेळेचं मोठं संशोधन होतं. आणि पुढे जाऊन ज्यावेळी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर लोकांनी ह्याचं ज्यावेळी स्टेडी स्टेट बिहेवियर किंवा स्टेट इक्वेशन लिहायचा प्रयत्न केला की ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला त्यावेळच्या मॅथमॅटिक्स प्रमाणे, तर ते त्यांना खूप अवघड गेले, किंवा असं आपण बोलू शकतो की त्यांना ते जमलंच नाही. तर मग अशी जे काही नॉन लिनियर डिव्हाइसेस असतात त्यांचे स्टेडी स्टेट बिहेवियर कसं लिहायचं किंवा अशा पद्धतीची स्टेट इक्वेशन कशी लिहायची, तर हा मोठा प्रश्न त्यावेळेच्या संशोधनांना पडला होता. त्याच दरम्यान एक तरुण प्राध्यापक होते अमेरिकेत, त्यांचं नाव होतं लिओन चोवा. तर त्यांनी त्यांचं जे काही संशोधन होतं ते ह्याच नॉन लिनियर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा नॉन लिनियर डायनॅमिक्स ह्यामध्ये त्यांनी काम करत होते. तर त्यांनी एक गोष्ट पाहिली की जे काही आपले 4 सर्किट व्हेरिएबल्स आहेत जसं व्होल्टेज, करंट, चार्ज आणि मॅग्नेटिक फ्लक्स, तर ह्या 4 सर्किट व्हेरिएबल पासून आपण काय करू शकतो, आपल्याला जी माहिती आहे तर 3 सर्किट कॉम्पोनंट आहेत किंवा एलिमेंट आहेत. एक आहे तुमचा रेजिस्टर, दुसरा आहे कॅपॅसिटर आणि तिसरा आहे इंडक्टर. त्यांनी थोडंसं मॅथमॅटिक्सचा मध्ये थोडंसं प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्यातलं एक 4थं इक्वेशन एक मिसिंग आहे, आणि ते 4थं इक्वेशन आहे रिलेशनशिप बिटवीन तुमचं चार्ज अँड मॅग्नेटिक फ्लक्स. जसं रेजिस्टर आपण व्होल्टेज करंट डिफाईन करतो, कॅपॅसिटर व्होल्टेज चार्ज डिफाईन करतो, आणि इंडक्टर आपण चार्ज आणि करंट डिफाईन करतो. तर हे सर्व त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी एक मॅथमॅटिकल थेरम मांडला. त्यांनी असं मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं की एक इक्वेशन मिसिंग आहे. त्यांनी ते इक्वेशन शोधून काढलं. ते इक्वेशन होतं रिलेशनशिप बिटवीन तुमचं चार्ज अँड मॅग्नेटिक फ्लक्स, आणि त्याला त्यांनी नाव दिलं मेम्ब्रिस्टर. आणि हा मेम्ब्रिस्टर किंवा ह्याच्या रिलेटेड जी थेरी होती त्यानंतर हे जे काही नॉन लिनियर कॉम्पोनंट आहेत त्याचं स्टेडी स्टेट इक्वेशन असेल किंवा स्टेट बिहेवियर असेल ते काढणं थोडंसं सोपं गेलं. तर ह्यातला जो काही यम आहे तो बेसिकली काय आहे, मेम्ब्रिस्टन्स आहे. जसा आर रेजिस्टन्स असतो, सी कॅपॅसिटन्स असतो, एल इंडक्टन्स असतो, तसा यम म्हणजे मेम्ब्रिस्टन्स आहे. म्हणजे मेम्ब्रिस्टर ह्या डिव्हाइसचा एक ती प्रॉपर्टी आहे. मेम्ब्रिस्टर आपण जर कोड केली तर आपल्याला लक्षात येईल मेमरी प्लस रेजिस्टर, असा एक रेजिस्टर ज्यामध्ये इंट्रिन्सिकली मेमरी स्टोअर करण्याची प्रॉपर्टी आहे, जी की तुमच्या बाकीचे जे 3 कॉम्पोनंट आहेत रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर यामध्ये नाही. आणि ह्याला फंडामेंटल सर्किट एलिमेंट का असं म्हणायचं, कारण आपण रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर असतील, आयदर ते इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट असतील किंवा त्याचं कॉम्बिनेशन ऑफ कॉम्पोनंट असतील, कोणत्याही पद्धतीनं मेम्ब्रिस्टरची प्रॉपर्टी आपण काय करू शकत नाही, मिमिक करू शकत नाही. त्यामुळे ह्याला फंडामेंटल सर्किट एलिमेंट असं म्हटलं जातं. आणि त्याचा जर सिम्बॉल पाहिला तर तो अशा पद्धतीचा आहे. अशा पद्धतीची पल्स वेव्ह फॉर्म आणि एक ब्लॅक सॉलिड ब्लॅक लाईन तुम्हाला अशी दिसते. तर हा आपल्या मेम्ब्रिस्टरचा सिम्बॉल आहे. आणि जसं मी सांगितलं की प्रोफेसर लिओन चोवा यांनी काय केलं, त्याचा शोध लावला. तर हा जो शोध होता तो जवळपास 1971 साली त्यांनी IEEEच्या एका जर्नलमध्ये त्यांनी हे त्यांचा शोध निबंध प्रसिद्ध केला प्रोफेसर लिओन चोवा यांनी. आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एक एलिमेंट असेल चार्ज आणि मॅग्नेटिक फ्लक्सला लिंक करेल.
आणि त्यांनी जे काही थेरी मांडली 1971 साली, त्यानंतर बऱ्याचशा काळानंतर जो काही एक्सपेरिमेंटल जे काही प्रूफ आहे मेम्ब्रिस्टरचं, ओके, तर ते दिलं गेलं. एक्सपेरिमेंटल प्रूफ जर आपण बघितलं तर 2008 साली HP रिसर्च लॅबोरेटरी जी अमेरिकेची आहे त्यांनी त्या मेम्ब्रिस्टरचा शोध लावला, म्हणजे एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलं. त्यांनी सिंपल प्लॅटिनियम TiO2 प्लॅटिनम हे एक स्ट्रक्चर, सँडविच स्ट्रक्चर तयार केलं आणि त्यातलं जे प्लॅटिनम आहे त्याची जी काही थिकनेस आहे, जाडी आहे, ती जवळपास 20 नॅनोमीटर इतकी होती, अगदी खूप कमी. आपल्याला लक्षात येईल की नॅनोमीटर इज नथिंग बट 10⁻⁹ मीटर इतक्या कमी आपल्या डायमेन्शन मध्ये हे काय केलं, डिव्हाइस त्यांनी फॅब्रिकेट केलं. आणि त्यांना जी काही IV कॅरेस्टिक मिळाली, तर इथं ती दाखवलेली आहे. IV कॅरेस्टिक, करंट व्होल्टेज जी कॅरेस्टिक आहे ती टिपिकल पिंच्ड हिस्टरेसिस लूप या स्वरूपात आपल्याला मिळते. पिंच्ड हिस्टरेसिस लूप म्हणजेच काय की शून्यापासून ओरिजिन होते आणि शून्यामध्ये सुरुवात संपते. सर काही प्रॉब्लेम आहे का? माझी स्क्रीन पुढे जाते ना? हो, व्यवस्थित आहे, बोला तुम्ही. हा, ओके. तर शून्यापासून सुरुवात होते, शून्यामध्ये संपते, ह्याला पिंच्ड हिस्टरेसिस लूप असं म्हटलं जातं. तर बेसिकली मेम्ब्रिस्ट हा 2 टर्मिनल डिव्हाइस आहे, पॅसिव्ह सर्किट कॉम्पोनंट आहे, जसा रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर आहे. आणि ह्याचा जो रेजिस्टन्स असतो ह्या मेम्ब्रिस्टरचा, तो कसा असतो, इट डिपेंड्स अपॉन हिस्ट्री ऑफ अप्लाइड व्होल्टेज किंवा करंट, ह्याच्यावरती तो काय असतो, डिपेंड्स असतो. आणि ह्याच्या काही 3 फिंगरप्रिंट प्रॉपर्टीज आहेत. एक म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असे सेल्फ क्रॉसिंग IV हिस्टरेसिस लूप मिळतो, त्यानंतर तो हिस्टरेसिस लूप पिंच्ड असतो आणि तो फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट असतो. फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट याचा अर्थ की तुम्हाला लो फ्रिक्वेन्सी सिग्नल जर ह्याला आपण अप्लाय केला ह्या डिव्हाइसला, तर तुम्हाला जो हिस्टरेसिस एरिया आहे किंवा हा लोब एरिया जो आहे तो तुम्हाला जास्त मिळतो. आणि आपण जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढवत जातो तसं तसं काय होतं, ह्याचा जो एरिया आहे तो कमी कमी होत जातो. ह्या त्याच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. आणि ह्या तिन्ही प्रॉपर्टी ते HP रिसर्च लॅबोरेटरीनी त्यांनी मिळवला. आणि त्यांचा हे जे शोध निबंध आहे ते जगातले एक जे खूप नावाजलेलं जर्नल आहे नेचर, यामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं. आणि रातोरात ह्या डिव्हाइसला काय मिळाली, खूप अशी चांगल्या पद्धतीचे ख्याती मिळाली. आणि बरेचसेच संशोधक, जगभरातले संशोधक यावरती संशोधन आता सध्या करत आहेत, कारण ह्याची जी ऍप्लिकेशन आहे ती खूप जास्त आहेत. आपण काही पुढच्या स्लाइडमध्ये त्याची जी ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण पाहणारच आहोत. तर आयडियल मेम्ब्रिस्टर मध्ये आपल्याला ही रिलेशन मिळतं, d5 = mdq. पण समजा काही असे डिव्हाइसेस असतात ते वन ऑफ द प्रॉपर्टी काय करतात, दाखवतात, म्हणजे तुम्हाला पिंच हिस्टरेसिस लूप मिळेल, बाकीच्या 2 प्रॉपर्टी मिळणार नाहीत. तर अशांना नॉन आयडियल मेम्ब्रिस्टर असं म्हणतात. आणि ते मेम्ब्रिस्टिव्ह डिव्हाइसेस ह्या कॅटेगरीमध्ये ते मोडले जातात. म्हणून एक ऍडिशनल इथं तुम्हाला जो बॉक्स दिसतो, तर तो जो आहे तो म्हणजे आपला मेम्ब्रिस्टिव्ह सिस्टीम किंवा नॉन आयडियल मेम्ब्रिस्टर डिव्हाइसेस आहेत. आणि ज्या मी म्हणल्या ज्या 3 प्रॉपर्टी आहेत, त्या 3 फिंगरप्रिंट प्रॉपर्टी मेम्ब्रिस्टरच्या त्या इथं दाखवलेल्या आहेत. की जर आपण पिरियडिक सिग्नल म्हणजे सिनुसायडल असेल, स्क्वेअर वेव्ह असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचा जर सिग्नल याला जर आपण अप्लाय केला, तर आपल्याला काय म्हणतं, अशा पद्धतीचा पिंच हिस्टरेसिस लूप मिळतो. आणि पिंच हिस्टरेसिस लूप मिळाल्यानंतर आपण त्याला काय म्हणू शकतो, हा मेम्ब्रिस्टर आहे. दुसरी प्रॉपर्टी म्हणजेच काय की जसे जसे आपण फ्रिक्वेन्सी वाढवत जाऊ तसं तसं काय होत जातं, हा जो हिस्टरेसिस एरिया आहे तो काय होत जातो, कमी कमी होत जातो. आपण इथं पाहू शकता की 10 हर्ट्झला तुम्हाला जास्त हिस्टरेसिस लूप मिळत आहे. आणि जशी जशी फ्रिक्वेन्सी आपण इन्क्रीज करत जात आहे इनपुट सिग्नलची, तसे तसं काय होत आहे, त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो कमी कमी होत जात आहे. आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती खूप महत्वाची आहे, ती म्हणजे चार्ज मॅग्नेटिक प्लस. कारण मेम्ब्रिस्टर हा डिफाईन केला जातो चार्ज आणि मॅग्नेटिक प्लसच्या रिलेशन नुसार. तर जे सुरुवातीचं जे 1971चा जो काही संशोधन निबंध होता प्रोफेसर लिओन चुआनचा, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच दाखवलं होतं की चार्ज मॅग्नेटिक फ्लक्स हे रिलेशन कसं असायला हवं, नॉन लिनियर असायला हवे आणि ते सिंगल व्हॅल्यूड फंक्शन असायला हवे. तर हे तिथं आपल्याला दिसतं चार्ज फ्लक्सचं रिलेशन हे सिंगल व्हॅल्यूड आहे. बऱ्याच वेळा जे नॉन आयडियल एलिमेंट जे असतात, मेम्ब्रिस्टिक किंवा मेम्ब्रिस्टिक डिव्हाइसेस असतात, ते काय दाखवतात, डबल व्हॅल्यूड चार्ज फ्लक्स रिलेशन दाखवतात. मग असा जर एलिमेंट आपण काही जर तयार केला जो वन ऑफ द प्रॉपर्टी दाखवतो आणि बाकीच्या प्रॉपर्टी दाखवत नाही, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, नॉन आयडियल मेम्ब्रिस्टर किंवा मेम्ब्रिस्टिव्ह डिव्हाइस असं म्हणू शकतो. जर त्याला सगळ्याच प्रॉपर्टी जो दाखवत असेल तर त्याला आपण मेम्ब्रिस्टर किंवा आयडियल मेम्ब्रिस्टर असं आपण त्याला काय करू शकतो, हे म्हणू शकतो. मग जर आपण हा मेम्ब्रिस्टर जर 4th फंडामेंटल सर्किट एलिमेंट असेल,
तर त्याचा जो काही हिस्टोसिस जो लूप मिळतो आपल्याला, जर आपण साधा रजिस्टरचा जी आयव्ही कॅरेक्टरिस्टिक जर पाहिली तर रजिस्टरची आयव्ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला कशी असते, अशी शून्यातून जाणारी असते आणि ती पुन्हा शून्यातून एकच सिंगल लाईन असते. अशा पद्धतीचा आपल्याला काय मिळत नाही, हिस्टोसिस लूप मिळत नाही. कपॅसिटर आणि इंडक्टर असेल तर तुम्हाला असं सर्कल टाईप काहीतरी मिळेल. पण जर मेमरिस्टर जर पाहिला तर त्याचा जो आयव्ही कॅरेक्टरिस्टिक आहे त्याची आपल्याला पिंच्ड हिस्टोसिस लूप स्वरूपात मिळते. मग हे हिस्टोसिस लूप मिळण्याचं काय ओरिजिन आहे, तर त्यातलं एक वन ऑफ द थिअरी अशी सांगते की जो रेजिस्टिव्ह स्विचिंग इफेक्ट आहे तो बेसिकली काय आहे याच्या मागचं कारण आहे. तर रेजिस्टिव्ह स्विचिंग इफेक्ट मध्ये काय होतं, ज्यावेळी आपण अशा पद्धतीचं डिव्हाइस फॅब्रिकेट करतो, टॉप मेटल इलेक्ट्रोड, बॉटम मेटल इलेक्ट्रोड, आणि त्यामध्ये कोणती तरी एक ऍक्टिव्ह स्विचिंग लेअर जी असेल, जी मग ऑक्साईडची असेल, पॉलिमरची असेल, ऑर्गॅनिक मटेरियलची असेल, इनऑर्गॅनिक मटेरियलची असेल, ज्यावेळी आपण याला व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं की अशा पद्धतीचे हिस्टोसिस लूप मिळतात. मग ते आपल्याला आयदर बायपोलर स्विचिंग मिळेल. बायपोलर स्विचिंग मध्ये तुम्हाला जे काही सेट आणि रिसेट प्रोसेस आहे ती दोन्ही पोलॅरिटीला म्हणजे पॉझिटिव्ह बायस आणि निगेटिव्ह बायस या दोन ठिकाणी मिळते. युनिपोलर स्विचिंग मध्ये तुम्हाला दोन्ही सेट आणि रिसेट जे बिहेवियर आहे ते एकाच पोलॅरिटीला मिळते. आणि थ्रेशोल्ड स्विचिंग मध्ये काय मिळतं तुम्हाला, अशा पद्धतीचा थ्रेशोल्ड इफेक्ट मिळतो. तर अशा पद्धतीचे 3 इफेक्ट काय असू शकतात तुमच्या मेमरिस्टर डिव्हाइसेस मध्ये किंवा रेजिस्टिव्ह स्विचिंग डिव्हाइसेस मध्ये असू शकतात. इथं जर तुम्ही जर पाहिलं तर इथं 2 रेजिस्टन्स स्टेट आपल्याला मिळतात. एक आहे लो रेजिस्टन्स स्टेट म्हणजे ज्यामध्ये जास्त करंट असतो, आणि हाय रेजिस्टन्स स्टेट ज्यामध्ये कमी करंट असतो. तर अशा 2 रेजिस्टन्स स्टेट जर मिळत असतील तर आपण काय करू शकतो की रेजिस्टन्स स्टेट ऍज अ मेमरी एलिमेंट म्हणून यूज करू शकतो. जसं आपला जो बेसिक मेमरी एलिमेंट जो आता सध्याचे जे काही चिप्स आहेत, मेमरी चिप्स आहेत, त्यामध्ये काय असतो, ट्रान्झिस्टर हा बिल्डिंग ब्लॉक असतो. तर तो ट्रान्झिस्टर ऑन आणि ऑफ जर आपण केला, ऑन म्हणजे त्याचा लो रेजिस्टन्स स्टेट असतो, ऑफ म्हणजे हाय रेजिस्टन्स स्टेट असतो. तसंच मेमरिस्टर मध्ये 2 लॉजिक लेवल आहेत. एक असते लॉजिक 0 म्हणजे HRS आणि लॉजिक 1 म्हणजे LRS. त्यातले जे पॉसिबल फिजिक इफेक्ट आहेत ज्याच्यानुसार हा रेशो स्विचिंग इफेक्ट मिळतो ते असे खूप आहेत. जसं इलेक्ट्रॉनिक मध्ये मेटल इन्सुलेटर ट्रान्झिशन जर झालं तर तिथं तुम्हाला मेमरिस्टर इफेक्ट मिळू शकतो. चार्ज ट्रॅपिंग डिट्रॅपिंग जर असेल तर मिळू शकतो. फॅलेन चेंज असेल, थर्मोकेमिकल किंवा इंटरफेशियल बॅरेट मॉड्युलेशन असेल तर हा जो प्रकार आहे तो व्हॅकन्सी अँड मायग्रेशन मध्ये मोडतो. जर तुमचा जर टॉप इलेक्ट्रोड हा रेडॉक्स ऍक्टिव्ह असेल म्हणजे एजी सिल्वर किंवा कॉपर हा जर मेटल इथं जर आपण युज केला तर तुम्हाला रेडॉक्स ऍक्शन खूप चांगल्या पद्धतीनं मिळतं. मग त्याला इलेक्ट्रोकेमिकल मेटलायझेशन सेल असं म्हटलं जातं. तुमचं जर ऍक्टिव्ह स्विचिंग लेअर हे फेज चेंज मटेरियल पासून जर बनलं असेल, काही चाल्कोनिजोलाइट मेटल जे असतात ते आपण क्रिस्टलाइन टू अमॉर्फस आणि अमॉर्फस टू क्रिस्टलाइन असं ट्रान्झिशन काय करू शकतो व्होल्टेज. काही जी मटेरियल्स असतात ती मॅग्नेटिक असतात, स्पिन ट्रान्सफर टॉर्क असेल, स्पिन ऑर्बिट टॉर्क असेल, मॅग्नेटिक रेस्ट्रॅक असेल, ह्या प्रकारात मोडतात. काही फेरोइलेक्ट्रिक मेमरिस्टर असतात जे आपण फेरोइलेक्ट्रिक टनलिंग असेल, डोमेन वॉल कंडक्टिव्हिटी असेल, हा जर फिजिकल इफेक्ट जर आपण जर मिळवला किंवा तो जर डॉमिनंट असेल तर आपण काय करू शकतो, मेमरिस्टर किंवा रेस्ट स्विचिंग इफेक्ट आपल्याला मिळू शकतो. तर असे बरेचसे फिजिकल इफेक्ट्स मग काय मिळू शकतो, हा रेस्ट स्विचिंग इफेक्ट किंवा आपण मेमरिस्टर आपण करू शकतो. सध्या आमच्या संशोधन लॅबोरेटरीमध्ये आपण फॅलेन चेंज मेकॅनिझम, थर्मो इलेक्ट्रिकल मेकॅनिझम आणि फेज चेंज मेमरी ह्या तिन्ही प्रकारात आपण काय करतोय सध्या संशोधन करतोय. कारण हे ते जे 3 जे प्रकार आहेत ते जे इंडस्ट्रियल ज्यासाठी आपण त्याच्या रिलेटेड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जर काही केली किंवा मटेरियल जर डेव्हलप केले किंवा आयसी वगैरे फॅब्रिकेट केले तर हे जे डिव्हाइस आहे ते रिलायबल असतात. त्यामुळे सध्याचं जे संशोधन आमचं आहे ते व्हॅकन्सी आयन मायग्रेशन, फेज चेंज किंवा रेडॉक्स रिएक्शन ह्या प्रकारात आम्ही जास्त काम करतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की जे काही मेमरिस्टरचं जे काही ओरिजिन आहे त्यामध्ये आपल्याला जे 2 रेजिस्टन्स स्टेट मिळतात, एक असतो हाय रेजिस्टन्स स्टेट आणि दुसरा असतो लो रेजिस्टन्स स्टेट. लो रेजिस्टन्स स्टेट आपल्याला कधी मिळू शकतो, ज्यावेळी आपल्या टॉप इलेक्ट्रोडला आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करू विथ रिस्पेक्ट टू बॉटम इलेक्ट्रोड, म्हणजे बॉटम इलेक्ट्रोड आपण निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलं. त्यावेळी स्विचिंग लेअर मधले जे काही ऑक्सिजन व्हॅकन्सी जे असतात त्या काय करतात, अशा पद्धतीचं कंडक्टिव्ह फिलामेंट फॉर्म करतात. आणि हे जे ज्यावेळी कंडक्टिव्ह फिलामेंट फॉर्म होतं त्यावेळी काय होतं, तुमचा जो करंट आहे तो इझिली टॉप इलेक्ट्रोड टू बॉटम इलेक्ट्रोड जातो. आणि ह्या इझिली तो जात असल्यामुळे काय मिळतं त्याला, हा जो पाथ असतो तो खूप कमी रेजिस्टन्सचा असतो. त्यामुळे इथं जो रेजिस्टन्स मिळतो तो लो रेजिस्टन्स स्टेट असतो. जर आपण काय केलं, टॉप इलेक्ट्रोडला निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलं आणि बॉटम इलेक्ट्रोडला जर आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलं तर काय होऊ शकतं, ऑक्सिजन व्हॅकन्सी जो कंडक्टिव्ह फिलामेंट असतो तो काय होतो, ब्रेक होतो. आणि हे जो कंडक्टिव्ह फिलामेंट जर ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो,
तिथं जो काही करंट आहे तो काय होऊ शकतो नाही, इझिली फ्लो होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला जो काही इफेक्ट मिळतो तो म्हणजे हाय रेजिस्टन्स स्टेट मिळतो. म्हणजे जर आपण हे जे कंडक्टिंग फिलामेंट फॉर्म केलं तर एक लॉजिक लेवल मिळते, म्हणजे एक मेमरी स्टेट मिळते. जर कंडक्टिव्ह फिलामेंट ब्रेक केले तर आपल्याला दुसरी मेमरी स्टेट मिळते. म्हणजे आपण हा डिव्हाइस दोन मेमरी स्टेट मध्ये काय करू शकतो, मॉड्युलेट करू शकतो. म्हणजेच हा एलिमेंट आपण मेमरी डिव्हाइस साठी युज करू शकतो. अजून एक मेकॅनिझम जे खूप इंडस्ट्रियल रिलेव्हंट आहे ते म्हणजे फेज चेंज मटेरियल. काही अशी मटेरियल जी आहेत ती काय करतात, फेज चेंज दाखवतात. मग ज्यावेळी आपण काय करतो, लॉंग लो करंट पल्स ज्यावेळी आपण अप्लाय करतो, म्हणजे सेट पल्स अप्लाय करतो, त्यावेळी तुमचा डिव्हाइस अमॉर्फस टू क्रिस्टलाइन ह्या फॉर्म मध्ये काय जातो, त्याचं ट्रान्झिशन होतं. आणि ज्यावेळी कोणतंही मटेरियल क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये येतं त्यावेळी त्याचा जो रेजिस्टन्स असतो तो खूप कमी असतो. त्यामुळे आपल्याला इथं एक लो रेजिस्टन्स मिळतो. पण ज्यावेळी आपण अशी पल्स यूज करतो जी काय असेल शॉर्ट पल्स असेल आणि त्याची अँप्लिट्यूड जी असेल ती जास्त असेल पण त्याची जी विड्थ आहे ती कमी असेल, तर अशी जी जर पल्स आपण जर काय केली तर आपण त्या क्रिस्टलाइन स्टेटचं अमॉर्फस स्टेटमध्ये रूपांतर करू शकतो. त्यामुळे आपण जर अशा पद्धतीचं पल्स मॉड्युलेशन जर केलं तर आपला डिव्हाइस अमॉर्फस टू क्रिस्टलाइन किंवा क्रिस्टलाइन टू अमॉर्फस असं आपण त्याचं ट्रान्झिशन करू शकतो. ह्याच ह्याला इफेक्टला फेज चेंज असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे आपण तशा पद्धतीची दोन मेमरी स्टेट मिळवू शकतो. तर हे फेज चेंज. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ज्यावरती आता संशोधन चालू आहे ते म्हणजे रेडॉक्स रिएक्शन जे बेस्ड आहे. जसं सुरुवातीलाच मी सांगितलं, जर आपण टॉप इलेक्ट्रोड एजी किंवा कॉपरचा जर युज केला तर त्या ठिकाणी, कारण आपल्याला माहित आहे सिल्वर आणि जी कॉपर आहे ते रेडॉक्स ऍक्टिव्ह मटेरियल आहे, त्यांच्या जे आयन्सचं काय होऊ शकतं, रिडक्शन होऊ शकतं किंवा ऑक्सिडेशन होऊ शकतं. जर एजी आयन्स जर रिड्यूस झालं तर तुम्हाला असं एजी ऍटम्स मिळतील आणि ते असं एकमेकावर आल्यानंतर एक फिलामेंट फॉर्म होत जाईल. आणि हा फिलामेंट जर फॉर्म झाला तर त्याचं लो रेजिस्टन्स स्टेटमध्ये रूपांतरित होईल. ज्यावेळी आपण हे व्होल्टेज पोलॅरिटी चेंज करू त्यावेळी ते ऑक्सिडाइज होईल आणि त्यानंतर तुमचा फिलामेंट ब्रेक होईल. आणि हा जर फिलामेंट जर ब्रेक झाला तर तुम्हाला त्यावेळची रेजिस्टन्स स्टेट जी असेल ती असेल तुमची हाय रेजिस्टन्स स्टेट. अशा पद्धतीचे हे काही मेकॅनिझम आहे. आता हे फक्त थेरॉटिकली नाही तर आमच्या रिसर्च ग्रुपने हे एक्सपेरिमेंटली सुद्धा डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे की अशा पद्धतीच त्या नेचर असू शकतं. तर रिसेंटली आम्ही ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपी नावाची एक टेक्निक आहे अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये, त्यातला एक वेगळा प्रकार आहे तो म्हणजे कंडक्टिंग ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपी. तर कंडक्टिंग ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपीच्या साह्यानं आम्ही एक स्टँडर्ड डिव्हाइस फॅब्रिकेट केलं होतं, अमॉर्फस बोरॉन नायट्रेट. हे एक 2D मटेरियल आहे. त्या 2D मटेरियल वरती टॉप एजी इलेक्ट्रोड आपण दिला, त्यानंतर बॉटम इलेक्ट्रोड हा प्लॅटिनम आहे जो इनट इलेक्ट्रोड आहे. आणि ज्यावेळी आपण एफएमच्या साह्यानं ह्याचं ज्यावेळी मॅपिंग केलं त्यावेळी आपल्या असं लक्षात आलं की हाय रेजिस्टन्स स्टेटमध्ये खूप कमी फिलामेंट असतात किंवा ते ब्रेक झालेले असतात, परंतु ज्यावेळी ती लो रेजिस्टन्स स्टेट असते त्यावेळी आपल्याला खूप जास्त प्रमाणात काय मिळतात, फिलामेंट, कंडक्टिव्ह फिलामेंट मिळतात. म्हणजे आपण एक्सपेरिमेंटली सुद्धा ते डेमॉन्स्ट्रेट केलेलंच आहे. तसंच ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीच्या साह्यानं सुद्धा आम्ही ते दाखवलेलं आहे की त्याचा ज्यावेळी आपण क्रॉस सेक्शन व्ह्यू ज्यावेळी आम्ही घेतला त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की तर मल्टिपल कंडक्टिंग फिलामेंट फॉर्म झालेले आहेत. म्हणजे या दोन्ही टेक्निकच्या साह्यानं ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपी असेल किंवा कंडक्टिंग एफएम असेल, दोन्हीच्या साह्यानं आपण आम्ही असं प्रूव्ह करून दाखवलं की कंडक्टिंग फिलामेंट आणि ब्रेकिंग किंवा फॉर्मेशनमुळे तुमचं लो रेजिस्टन्स स्टेट आणि हाय रेजिस्टन्स स्टेट येतात. आणि हेच काय आहे तुमच्या मेमरिस्टरचं किंवा रेजिस्टिव्ह स्विचिंगचं ओरिजिन आहे. आता आपण विचार करा तर आता हा जो फोर्स फंडामेंटल सर्किट एलिमेंट आहे त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, तर ह्याच्या नावातच ह्याचं ऍप्लिकेशन दडलेलं आहे. तर जसं हा मेमरिस्टर असल्यामुळं एकतर ह्याचं ऍप्लिकेशन मेमरी डिव्हाइसेस मध्ये आहे, जसं रेजिस्टिव्ह रँडम ऍक्सेस मेमरी, फेज चेंज मेमरी, कंडक्टिंग ब्रिज रँडम ऍक्सेस मेमरी असेल, फेरोइलेक्ट्रिक मेमरी असेल किंवा मॅग्नेटिक मेमरी असेल, असं नॉन व्हॉलाटाईल मेमरी डिव्हाइसेस मध्ये या मेमरिस्टरचा उपयोग केला जातो. तसंच डिजिटल कॉम्प्युटिंग मध्ये सुद्धा मेमरिस्टरचा उपयोग केला जातो. जसं डिजिटल गेट्स असतील, लॉजिक गेट जे आपण पाहतो, किंवा रिकम्प्युटेबल लॉजिक सर्किट ज्याला एफपीजी असं म्हटलं जातं, फील्ड प्रोग्रामेबल गेट अरेज असतील, किंवा ऍप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट असतील ज्याला असिक म्हटलं जातं, किंवा क्रॉसबार अरे असतील जे न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग मध्ये युज केले जातात. तर अशा पद्धतीची बरेचशी डिजिटल कॉम्प्युटिंग मध्ये याचा उपयोग आहे. तसंच जर मेमरिस्टर हा डिव्हाइस अॅनालॉग कॉम्प्युटिंग जर दाखवत असेल तर आपण न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग हे जे आता सध्या एक जसं क्वांटम कॉम्प्युटिंग आहे तसं हा न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग सुद्धा आता एक नवीन बझवर्ड झालेला आहे. 2015 नंतर ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या जसं सॅमसंग असेल, HK हायनिक्स असेल, ST मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स असेल, LG असेल, अशा मोठ्या मोठ्या ज्या काही सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी आता यावरती बरंचसं संशोधन चालू केलेलं आहे न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग वरती. ते काय आपण ते पाहणारच आहोत पुढच्या स्लाइड्स मध्ये.
त्यानंतर ऑसिलेटर्स असतील, केवॉटिक सर्किट असतील, ऍम्प्लिफायर्स असतील, फिल्टर्स असतील, असे अनोलॉग बरेचसे ऍप्लिकेशन आपण मेमरिस्टरच्या सहाय्याने करू शकतो. त्यातलं जे पहिलं ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे मेमरिस्टरचं, ते म्हणजे नॉन व्हॉलेटाईल मेमरीमध्ये. आणि जे ट्रॅडिशनल जो काही डिव्हाइस आहे नॉन व्हॉलेटाईल मेमरीचा, जो असतो फ्लॅश बेस्ड ट्रान्झिस्टर. तर फ्लॅश बेस्ड ट्रान्झिस्टरच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्या जी कन्व्हेन्शनली जर ह्याच्याशी आपल्याला कम्पीट करायचं असेल मार्केटमध्ये, तर मेमरिस्टरला काय काय करायला दाखवायला पाहिजे. तर त्याचा जो एंडुरन्स असेल तो कमीत कमी 10⁷ सायकल पेक्षा जास्त असायला हवा. रेजिस्टन्स रेशो जो आहे लो रेजिस्टन्स स्टेट आणि हाय रेजिस्टन्स स्टेट मधला, तो जास्त 10 पेक्षा जास्त असायला हवा. स्केलेबिलिटी म्हणजे एका मेमरिस्टरची साईज कमीत कमी 22 नॅनोमीटर पेक्षा कमी असायला हवी. आता रिसेंटली 3 नॅनोमीटर आणि 5 नॅनोमीटरचा मेमरिस्टर रिपोर्ट केला गेलेला आहे वेगवेगळ्या संशोधन लॅबोरेटरींनी. राईट व्होल्टेज 1 to 5 असायला हवं, रीड व्होल्टेज 0.1 to 0.5 असायला हवं. राईट स्पीड जे तुमचं आहे, स्पीड ऑफ ऑपरेशन ते डिव्हाइस जे आहे ते लेस दॅन 100 नॅनोसेकंद असायला हवं. आणि रिटेन्शन ग्रेटर दॅन 10 इयर्स असं, म्हणजे मेमरी स्टेट्स आहेत ते 10 वर्षापेक्षा जास्त काळ ते ठेवले असायला हवे. जर आपण जर हे पाहिलं तर करंट जे काही रिपोर्ट्स आहेत त्यामध्ये असं दिसतं की हे जे प्रॉपर्टी आहे ते ऑलरेडी मेमरिस्टरने काय केलेले आहेत, एक्झिक्यूट केलेले आहेत. म्हणजे रिसेंटली 100 पिकोसेकंडचं स्पीड असणारा मेमरिस्टर डेव्हलप केलेला आहे. त्याचबरोबर असा मेमरिस्टर डेव्हलप केला ज्याचं जे सायकलिक एंडोरन्स आहे तो जवळपास 10⁻². तर अशा पद्धतीचं बरेचसे झालेले आहेत, फॅब्रिकेट झालेले आहेत. इन टर्म्स ऑफ आपण जर नॉन न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग ह्या ऍप्लिकेशन मध्ये जर पाहिलं, न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग याचा अर्थ जो काही आपला ह्युमन ब्रेन असतो त्या ह्युमन ब्रेन काय करायचा, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या सहाय्याने तो मिमिक करायचा. ह्या फील्डला काय म्हटलं जातं, न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी जे डिव्हाइसेस तयार केले जातात त्याला आर्टिफिशियल सिनॅप्टिक डिव्हाइस असं म्हटलं जातं. एकंदरीत जो आपला काय ब्रेन आहे त्यामध्ये बऱ्याचशाच प्रॉपर्टीज असतात, जसं काही आपलं लर्निंग असेल, फॉरगेटिंग असेल, त्याचबरोबर वेगवेगळे प्लॅस्टिसिटीज असतात. लॉंग टर्म प्लॅस्टिसिटी आहे, शॉर्ट टर्म प्लॅस्टिसिटी आहे, स्पाइक डिपेंडंट असते, स्पाइक ड्युरेशन डिपेंडंट असते, अशा वेगळ्या प्लॅस्टिसिटीज असतात. त्या प्लॅस्टिसिटी मिमिक करायचं काम कोण करतं, तर आपले हे आर्टिफिशियल सिनॅप्टिक डिव्हाइसेस करतात. आणि हे सिनॅप्टिक डिव्हाइस त्यांचं जे फंक्शनल आणि जर आपण स्ट्रक्चरल जर रिझम्बलन्स जर पाहिला तो न्यूरॉन्स आणि सिनॅप्सच्या जवळपास आहे. कारण जे आपल्या बायोलॉजिकल ब्रेन मध्ये जे काही न्यूरॉन्स आणि सिनॅप्स जे असतात, ज्यावेळी आपला प्री न्यूरॉन्स आणि पोस्ट न्यूरॉन ज्यावेळी एकत्र येतो आणि तो जो जंक्शन बनतो त्या जंक्शनला काय म्हटलं जातं, सिनॅप्स असं म्हटलं जातं. आणि तसंच स्ट्रक्चरल रिझम्बलन्स आपल्या मेमरिस्टर डिव्हाइसला आहे. प्री न्यूरॉन म्हणजे टॉप इलेक्ट्रोड, पोस्ट न्यूरॉन म्हणजे तुमचा बॉटम इलेक्ट्रोड, आणि जे स्विचिंग लेअर आहे ते म्हणजे तुमचं सिनॅप जंक्शन आहे. आणि हे स्ट्रक्चरल रिझम्बलन्स असल्यामुळे आपण ह्या मेमरिस्टरच्या सहाय्याने काय करू शकतो, ब्रेनच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या मिमिक करू शकतो. आणि जर आपण लार्ज स्केल अॅरे जर तयार केला तर त्याला आपण न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंगसाठी यूज करू शकतो. तसंच सध्या इन मेमरी कॉम्प्युटिंग आणि इन सेन्सर कॉम्प्युटिंग मध्ये सुद्धा बरंच संशोधन चालू आहे. तर ते जे काही ऍप्लिकेशन आहे त्याचे आपण थोड्या वेळात पाहूच. ते आता हे बऱ्याच वेळा मेमरिस्टर एक्सप्लोर केला जातो. जसं सुरुवातीलाच मी सांगितलं की मेमरिस्टर कमीत कमी 2 स्टेटमध्ये तो काय होतो, त्याला आपल्याला त्याचे रेजिस्टन्स स्टेट मिळतात किंवा मेमरी स्टेट मिळतात. समजा आपण असा विचार केला की 2 स्टेटपेक्षा मला जर जास्त स्टेट असायला हवे, तर आपण तेही मेमरिस्टरच्या सहाय्याने करू शकतो. रिसेंटलीच आम्ही एक पेपर रिपोर्ट केला होता, त्यामध्ये आम्ही TOX आणि HCPUT अशी 2 मटेरियल घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं हिस्ट्रोस्ट्रक्चर तयार केलं होतं. आणि हे हिस्ट्रोस्ट्रक्चर काय दाखवत होतं की आपल्याला मल्टिपल HRS आणि 1 LRS अशी 4 स्टेट आपल्याला काय मिळत होते. म्हणजे एकाच मेमरी सेलमध्ये 2 स्टेट असण्याच्या ऐवजी 4 स्टेट आहेत. म्हणजेच आपण काय करू शकतो, हे डिव्हाइस हाय डेन्सिटी मेमरी ऍप्लिकेशन मध्ये युज करू शकतो. जसं क्वांटम कॉम्प्युटरमध्ये जे क्युबिट्स असतात ते काय करतात, एकाच वेळी 0 पण असतात, एकाच वेळी 1 पण असतात. त्यामुळे त्याची जी कॉम्प्युटिंग पॉवर आहे किंवा त्याचं जो काही स्टोरेज पॉवर ती जास्त असते. तशीच मेमरिस्टर असा ज्या पद्धतीचं मेमरिस्टर आपण जर तयार केलं तर आपल्याला मल्टी लेवल रेजिस्टन्स स्टेट मिळतात आणि त्यामुळे आपण हाय डेन्सिटी मेमरी डिव्हाइस करू शकतो. जसं सांगितलं की आपण क्रॉसबार अॅरे जर तयार केलं मेमरिस्टरचे, तर आपण काय करू शकतो, त्याचं न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंगसाठी काय करू शकतो, यूज करू शकतो. कारण जो आपला प्री न्यूरॉन आणि पोस्ट न्यूरॉन जर एकत्र येतो त्या जंक्शनला आपण सिनॅप्स असं म्हणतात. तेच आपलं स्ट्रक्चरल रिझम्बलन्स आहे तुमच्या मेमरिस्टरचं. आणि ते असं लार्ज स्केल अॅरे मध्ये जर याचं रूपांतर केलं तर आपण काय करू शकतो, वेगळे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क असतील किंवा स्पायकिंग न्यूरल नेटवर्क असतील, कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क असतील, त्याचं आपण काय करू शकतो, त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग म्हणजेच आपलं जे काही ह्युमन ब्रेन आहे ते ह्युमन ब्रेनचं मिमिकिंग करणं विथ हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस.
त्याचबरोबर इन मेमरी कॉम्प्युटिंग म्हणून एक सध्या खूप मोठं संशोधन होत चालू आहे. आता इन मेमरी कॉम्प्युटिंग आपण थोड्याशा सोप्या भाषेत समजण्याचा प्रयत्न करू. जो ट्रेडिशनल जो आपला कम्प्युटर असतो, जो किंवा मोबाईल आहे, तुम्ही जर त्याचं जर आर्किटेक्चर जर पाहिलं तर ते आर्किटेक्चर हे असतं व्हॉन न्यूमन कॉम्प्युटिंग आर्किटेक्चर ते बेस्ड असतं. व्हॉन न्यूमन हा एक अमेरिकन शास्त्रज्ञ होता, मॅथमॅटिशियन आणि फिजिसिस्ट होता. त्यांनी सुरुवातीला काय मांडलं की कम्प्युटर आर्किटेक्चर हे मांडलं. तो मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये सुद्धा त्यानं काही कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं थेरॉटिकल लेवलला. आणि त्यांना पुढे जाऊन कम्प्युटर कसा डेव्हलप करावा याचंही थोडं संशोधन केलं. तर त्याचं जे आर्किटेक्चर आहे तेच पुढे जाऊन लोकांनी, इंजिनियर्स लोकांनी पुढे घेतलं. त्यामुळे त्या आर्किटेक्चरला व्हॉन न्यूमन आर्किटेक्चर असं म्हटलं जातं. व्हॉन न्यूमन आर्किटेक्चरचा मध्ये काय असतं, बेसिक कॅरेक्टरिस्टिक त्याची काय आहे, तुमचा मेमरी पार्ट आणि तुमचा प्रोसेसिंग पार्ट हे दोन वेगळे असतात. आणि ते कनेक्टेड कसं असतं, बस जे काही आपला डेटा बस असतं किंवा कंट्रोल बस असते, सिग्नल बस असते, त्याला त्याच्याशी ती कनेक्ट असते. आपण काय केलं जातं, सुरुवातीला मेमरी मधून डेटा फेच केला जातो, तो आपल्या प्रोसेसिंग युनिटमध्ये तो एक्झिक्यूट केला जातो आणि तो जनरेट झालेला पुन्हा जो डेटा आहे प्रोग्रामचा किंवा फंक्शनचा, तो पुन्हा आपण काय करतो, मेमरीमध्ये पुन्हा तो स्टोअर करतो. आणि हे फेचिंग आणि स्टोरिंग ह्याच्यामुळे काय होतं, तिथं मेमरी बॉटलनेक अशी येते. मग लोकांनी असा विचार केला की अशा पद्धतीचं युनिट डेव्हलप करण्यापेक्षा जर आपण मेमरी ह्या एलिमेंटला जर प्रोसेसिंगची जर कॅपॅबिलिटी जर दिली तर काय होईल. मग बरेचसे यावरती आता संशोधन चालू आहे आणि इन मेमरी कम्प्युटिंग हे जे क्षेत्र आहे ते आता चांगले विस्तारलेलं आहे. आणि मेमरिस्टर हा त्यातला एक लिडिंग कंटेंडर आहे, जो काय करू शकतो, इन मेमरी कम्प्युटिंग मध्ये चांगलं त्याचं आपलं योगदान देऊ शकतो. तसंच आपल्याला सर्वांना सेन्सर्स माहित आहेत. जनरली सेन्सर काय करतात, जे काही फिजिकल पॅरामीटर्स असतात ते सेन्स करतात आणि त्यानंतर ते पुढच्या जे काही प्रोसेसिंग युनिट्स असतात त्यांना पुढे पाठवले जातात. परंतु कन्व्हेन्शनल सेन्सरच्या ऐवजी इन मेमरी सेन्सर जर आपण युज केलं, म्हणजे अशा पद्धतीचा मेमरिस्टर आपण डिव्हाइस केला, तो सेन्स हे करेल आणि त्याचं जे काही प्रोसेसिंग असतील तो सुद्धा एकाच ठिकाणी जर को लोकेशन ज्याला आपण म्हणतो एकाच ठिकाणी जर केलं तर त्याला इन सेन्सर कॉम्प्युटिंग असं सुद्धा काय म्हटलं जातं. त्यामुळे इन सेन्सर कॉम्प्युटिंग मध्ये सुद्धा मेमरिस्टरचा सध्या खूप चांगल्या पद्धतीनं आयओटी डिव्हाइसेस मध्ये, ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स डिव्हाइसेस म्हटलं जातं, त्यामध्ये त्याचा खूप चांगला उपयोग आहे. आपण रोबोटिक साईडला जर बघितलं तर रिसेंट आता एक सायन्स रोबोटिक्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं एक आर्टिकल रिपोर्ट केलेलं आहे. त्यामध्ये मिक्स सिग्नल आहे, अॅनालॉग प्लस डिजिटल, ह्याचं काय केलेलं आहे, प्रोसेसिंग केलेलं आहे. आणि मेमरिस्टरच्या सहाय्यानंच ते काय केलेलं आहे, प्रोसेसिंग केलेलं आहे. आणि रोबोटिक्सचं जे काही युनिट आहे ते काय केलेलं आहे, कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे रोबोटिक्स मध्ये सुद्धा मेमरिस्टरचा उपयोग केला जातो. आणि आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की ऑनलाईन फ्रॉड खूप होतात, बरं ना. तर ऑनलाईन फ्रॉड होण्यामागचं कारण का, की आपल्यामध्ये जी काही क्रिप्टोग्राफी आहे ती सॉफ्टवेअर बेस्ड क्रिप्टोग्राफी असते. तर लोक असा विचार करत आहेत की रॅदर त्या सॉफ्टवेअर बेस्ड क्रिप्टोग्राफीचा न युज करता जर आपण हार्डवेअर बेस्ड क्रिप्टोग्राफीचा युज केला आणि त्यासाठी जे लागणारं जे काही फंक्शन आहे, ज्याला आपण फिजिकल अनक्लोनेबल फंक्शन असं म्हटलं जातं, ते जर आपण जनरेट केलं तर काय होईल. तर रिसेंटली मेमरिस्टरच्या डिव्हाइसच्या सहाय्यानं अशा पद्धतीचे पीएफ म्हणजे फिजिकल अनक्लोनेबल फंक्शन तयार केले जातात आणि त्याचं क्रिप्टोग्राफी ऍप्लिकेशन मध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर लॉजिक सर्किट मध्ये आहे, इथे एक लॉजिकल ऑर आणि लॉजिकल अँड सर्किट इथं डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलेलं आहे मेमरिस्टरच्या सहाय्यानं. त्याचबरोबर अॅनालॉग डोमेन मध्ये जर आपण जर केलं तर एक सिंपल फेज शिफ्ट ऑसिलेटर इथं दाखवलेलं आहे, पहा. तर जनरली फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये आरसी कॉम्बिनेशन असतात, 3 आरसी कॉम्बिनेशन असतात. रादर दॅन आपण रेजिस्टर युज करण्यापेक्षा त्या आरसी कॉम्बिनेशन मध्ये मेमरिस्टरचा युज केलेला आहे आणि ते सिम्युलेट करून दाखवलेलं. अशा पद्धतीचे मेमरिस्टर बेस्ड फेज शिफ्ट ऑसिलेटर सुद्धा काय केले जातात, त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. तर असे बरेचसेच ऍप्लिकेशन आहेत, काही थोडेसेच ऍप्लिकेशन आहेत जे मी इथं दाखवले, त्याच्यापेक्षा अनेक असे ऍप्लिकेशन आहेत त्याचा मेमरिस्टर मध्ये युज केला जाऊ शकतो. परंतु ज्याचं सर्वात मोठं जे ऍप्लिकेशन डोमेन आहे तो आपण आता त्याचा पाहण्याचा प्रयत्न करू, तो म्हणजे न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग. तर आपल्या सर्वांना असं माहिती आहे की जगात 2 खूप चांगले कॉम्प्युटर आहेत. एक म्हणजे तुमचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जो काही तुमच्या कॉम्प्युटरवरती किंवा मोबाईल फोन मध्ये आहे, आणि दुसरा म्हणजे आपला ह्युमन ब्रेन. त्याचे आपण जर सिमिलरिटी आणि डिफरन्सेस जर पाहिल्या तर आपल्या इथे एक गोष्ट लक्षात येईल. तर ह्या सीपीयू आणि ब्रेन मध्ये एक सिमिलरिटी आहे की हे जे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या स्विचिंग एलिमेंट वरती डिपेंड आहेत. जर सीपीयू मधला जो बेसिक बिल्डिंग ब्लॉक असतो तो असतो ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर पासून सगळ्या गोष्टी बनलेल्या असतात, तुमचे इंटिग्रेटेड सर्किट्स असतील किंवा बाकीचे कॉम्पोनंट असतील. आणि ब्रेन मधला जो काही एलिमेंट आहे, बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे, तो म्हणजे न्यूरॉन्स असतो. याचा जर डिफरन्स जर पाहिला तर ट्रान्झिस्टर हे 3 टर्मिनल डिव्हाइस आहे, त्यामध्ये इमेटर कलेक्टर बेस असतो.
तर परंतु जो काही न्यूरॉन्स आहे ते टू टर्मिनल आहे फक्त, ज्यामध्ये एक्झॉन आणि डेंड्राइट असं त्याला म्हटलं जातं. परंतु डिफरन्स हा खूप महत्वाचा आहे. तर डिफरन्स काय आहे, तर सीपीयूला अशी बिल्ट इन मेमरी नसते, आपल्याला मेमरी ही ऍडिशनली जोडावी लागते. ह्याला इन मेमरी कम्प्युटिंग कॅपॅबिलिटी नसते तुमच्या ट्रेडिशनल कम्प्युटरला. परंतु ब्रेन मध्ये काय असतं, त्याला इन मेमरी कम्प्युटिंग असते. कारण आपण जर ब्रेन पाहिला तर ब्रेन मध्ये असे कुठले वेगळे कॉम्पोनंट नाहीत, ज्यामध्ये प्रोसेसिंग वेगळ्या ठिकाणी होतं आणि तुमचं मेमरी स्टोरेज वेगळ्या ठिकाणी होतं. तर आपल्या ब्रेन मध्ये म्हणजे न्यूरॉन्स आणि सिनॅप्स मध्ये तुमचं मेमरी स्टोरेज पण त्याच लोकेशनला होतं आणि प्रोसेसिंग त्याच लोकेशनला होतं. म्हणून आपला जो ब्रेन आहे तो इन मेमरी कम्प्युटिंग करू शकतो. आणि जर मेमरी स्टोरेज जर ह्याची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की ह्याची सुद्धा 2 टर्मिनल्स असतात, इन अँड आउट, आणि ह्याला सुद्धा इन मेमरी कम्प्युटिंग कॅपॅबिलिटी आहे. त्यामुळे जर आपण साधा विचार केला, जो डिजिटल कम्प्युटर आहे त्याला ऑपरेट करण्यासाठी जवळपास 100 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर इतकी काय लागते, आपल्याला पॉवर लागते. पण ब्रेन आपण जर पाहिला, कारण तो को लोकेशन एकाच ठिकाणी आपलं प्रोसेसिंग आणि एकाच ठिकाणी मेमरी स्टोरेज होत असल्यामुळे फक्त 20 वॅट वरतीच आपला जो मानवी मेंदू आहे तो काम करू शकतो. आणि ते 20 वॅटचं पुढे जाऊन मी तुम्हाला अजून एक उदाहरण दाखवणार आहे. ते का महत्वाचं आहे, कारण पॉवर कन्झम्पशन हे खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला वाटत असेल की कम्प्युटर खूप कमी किंवा बाकीचे मोबाईल फोन खूप कमी काय करतात की पॉवर यूज करतात, पण ज्यावेळी आपण सुपर कम्प्युटरकडे जाऊ किंवा जे आता सध्या जे LLMs आलेले आहेत, लार्ज लँग्वेज मॉडेल्स आले, त्याचं एक उदाहरण म्हणजे चॅट जीपीटी आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी बॅकग्राऊंडला आपल्याला रन करायच्या असतात किंवा क्लाउड कम्प्युटिंग रन करायचे असते, त्यावेळी त्यांना खूप, किंवा आता क्रिप्टोकरन्सीचा काळ आहे, तर अशा पद्धतीचे क्रिप्टो फॉर्म ज्यावेळी आपल्याला चालवायचे असतात त्यावेळी खूप पॉवर लागते. आणि आताची सध्याची सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ती ट्रान्झिस्टर बेस्ड आहे, त्यामुळे ह्याला पॉवर खूप जास्त लागते, कारण हा डिजिटल कम्प्युटर व्हॉन न्यूमन आर्किटेक्चरवरती डिपेंड्स आहे. त्यामुळे आपल्याला जर खूप चांगल्या पद्धतीनं जर पॉवर कन्झम्पशनशी जर मॅच करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नेहमी की अशा पद्धतीचे डिव्हाइसेस किंवा अशा पद्धतीचे सिस्टीम डेव्हलप करायला पाहिजेत की ज्या लो पॉवर असतील आणि ज्या लो पॉवरवरती काम करतील. मग त्यातला एक महत्वाचा एलिमेंट म्हणजे की आपला मेमरी स्टोरेज, जो काय गोष्ट तो न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग करू शकतो. जसं मी मगाशी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल त्यामध्ये खूप चांगली प्रगती झालेली आहे, पण इन टर्म्स ऑफ पॉवर इफिशियन्सी आपला ब्रेन कधीही विनर आहे. तर इथे मी तुम्हाला एक फोटो दाखवलाय पहा. तर ही खूप आता आपल्याला सर्वांनाच माहित आहे की युरो कप चालू आहे. तशाच पद्धतीचा एक 2016 मध्ये एक चॅलेंज मॅच झाली होती, ज्याला डीप माइंड चॅलेंज मॅच असं म्हणलं जातं. तर ती होती गो ह्या गेमसाठी. आता आपल्याला माहित असेल की गो ही ऍबस्ट्रॅक्ट स्ट्रॅटेजी गेम आहे. तर ह्यामध्ये काय केलं जातं की 2 अपोनंट असतात आणि एक स्ट्रॅटेजी अशी आहे, मल्टिपल स्ट्रॅटेजीच्या सहाय्याने काय करावं लागतं की मोर टेरिटरी आपल्याला ती मिळवावी लागते. आणि ही जी मॅच होती ती होती अल्फागो नावाचा एक मोठा कॉम्प्युटर होता, जो बेसिकली हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कम्प्युटर होता. तो गुगल या कंपनीनं बनवला होता. गुगलची एक डीप माइंड नावाची एक वेगळी कंपनी आहे, सबसिडरी कंपनी आहे, त्यांनी हा कम्प्युटर बनवला होता. आणि त्या अल्फागो कम्प्युटर बरोबर जो ली सिडॉल आहे त्यावेळेचा जो काही गो मधला चॅम्पियन आहे, जसं आपण म्हणू शकतो की क्रिकेट मधला जो हे आहे आपला, जो ज्याला आपण म्हणू शकतो सचिन तेंडुलकर आणि अल्फागोची मॅच आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि ह्यामध्ये ली सिडॉल आपण जर पाहिलं तर प्रत्येक जी काही त्याचं हे आहे चाल आहे ती 1 मिनिटात कम्प्लीट करतो, आणि हा अल्फागो फक्त त्याला 49 सेकंद मध्ये कम्प्लीट करतो. कारण ही ऍबस्ट्रॅक्ट स्ट्रॅटेजी गेम असल्यामध्ये इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो. पण जर तुम्ही ही जी मॅचचा जर रिझल्ट पाहिला तर अल्फागोचा विजय झाला. कारण हे अल्फागो रन करण्यासाठी आपल्याला जवळपास 1200 सीपीयूचा यूज केला गेला आणि 176 जीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट इतके युनिट यूज केले गेले. आणि ह्या जो अल्फागोची जे स्पीड जर आपण पाहिलं ते 30 × 10⁻12 ऑपरेशन पर सेकंद इतकं आहे. आणि तुमचं जर ली सिडॉल जर पाहिला तर बेसिकली ह्युमन आहे, त्यामुळे त्याचं जे काही पॉवर कन्झम्पशन आहे ते फक्त 20 वॅटच आहे. ओके. आणि त्यासाठी 10⁻11 न्यूरॉन्स आणि 10⁻15 सिनॅप्स इतके त्यांना त्याच्या आपले जनरल जो काही ऍव्हरेज ह्युमन असतो त्यामुळे तितके असतात. म्हणजे जर आपण पाहिलं तर स्पीडच्या तुलनेत असं काही जास्त इथं हे नाही. जरी तो अल्फागो कम्प्युटर विन जर झाला असेल, विजय जरी झाला असेल, पण त्याला जी लागणारी जी पॉवर कन्झम्पशन जर तुम्ही पाहिलं तर ती खूप मोठी स्टॅग्रंट अमाऊंट आहे. तर अल्फागो रन करण्यासाठी जवळपास आपल्याला 170 किलोवॅट पॉवर लागते, आणि फक्त ह्युमन ब्रेनला किती लागते, 20 किलोवॅट लागते. म्हणजे 170 किलोवॅटचं जर आपण थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 8500 लोकांना जेवढी पॉवर लागणार ब्रेनसाठी
तितकी एक अल्फागो या कम्प्युटरसाठी लागते. साधे आपण 20 वॅटचे जर जवळपास 850 बल्ब काय करू शकतो, इतक्या या पॉवरवरती आपण रन करू शकतो. म्हणजे इतकी ह्यूज अमाऊंट ऑफ पॉवर कशासाठी लागते, त्या अशा पद्धतीच्या एआय बेस्ड कम्प्युटरना लागते साधा एक गेम जिंकण्यासाठी. विचार करू शकता की आपला जो ह्युमन ब्रेन आहे निसर्गाने अशा पद्धतीने तो डेव्हलप केलेला आहे, तो कमी पॉवरमध्ये काय करू शकतो, चालू शकतो आणि चांगलं ऑप्टिमाइज रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीचे जर आपल्याला स्मार्ट चिप जर तयार करायचे असतील, त्यासाठी आपल्याला नॅनो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लागतात, जे काय करू शकतात, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज काय करू शकतात, इम्युलेट करू शकतात. आणि तशा पद्धतीच्या प्रॉपर्टी इम्युलेट आता आपला काय करू शकतो, मेमरी करू शकतो. आणि अशा पद्धतीचा जर कम्प्युटर डेव्हलप केला तर त्या कम्प्युटर आपण काय म्हणू शकतो, कॉग्निटिव्ह कम्प्युटर असं काय म्हणू शकतो. आणि हे जे काही कॉग्निटिव्ह कॉम्प्युटर्स आहेत किंवा न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग आहेत, तर त्याचं जी काही सुरुवात आहे ती जी टर्म आहे तर ते बेसिकली ती टर्म्स असं आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपला जो ह्युमन ब्रेन आहे त्याचं मिमिकिंग करणं विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल न्यूरॉन्स अँड सिनॅप्स. आणि ह्याची जी काही सुरुवात आहे ती MIT चे प्रोफेसर कार्बन मेड यांनी 1980 साली केली. आणि त्यांनी त्यावेळी अॅनालॉग सर्किट यूज केले टू मिमिक न्यूरोबायोलॉजिकल आर्किटेक्चर. तर कार्बन मेड यांना न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंगचे पितामह सुद्धा असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर बरेचसे त्यामध्ये संशोधन होत गेलं. त्यानंतर डिजिटल युग आलं, मग डिजिटल चिपच्या साहाय्याने असेल तर बरेचसे संशोधन झालं. आता तशा पद्धतीची न्यूरोमॉर्फिक चिप ट्रान्झिस्टर बेस्ड आता ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. मेमरी बेस्ड आता त्याचं थोडंसं संशोधन चालू आहे. काही कंपन्यांनी ऑलरेडी अनाऊन्स केलेलं आहे की आता आपण काय करतोय, 2027 पर्यंत मेमरी बेस्ड न्यूरोमॉर्फिक चिप काय करणार आहोत, मार्केटमध्ये आणलेले आहे. तर काही अशा चिप इथं मी तुम्हाला उदाहरणासाठी दाखवलेले आहे. जसं युनिव्हर्सिटी ऑफ झुरिक, जी स्वित्झर्लंडची एक युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी एक स्वतःच न्यूरोमॉर्फिक चिप डेव्हलप केलेली आहे. इंटेलने एक स्वतःची न्यूरोमॉर्फिक चिप, ज्याला लोही असं म्हणलं जातं. त्यानंतर ब्रेन चिप नावाची जी एक कंपनी आहे, त्यांनी अकिडा नावाची एक ब्रेन चिप डेव्हलप केली, जी न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग किंवा काही अशी बेसिक फंक्शन काय करतं. आणि IBM ची ट्रू नॉर्थ ही एक खूप फेमस न्यूरोमॉर्फिक चिप आहे, ती सुद्धा मार्केटमध्ये आहे. तर हा जो ट्रू नॉर्थ चिप आहे ती त्यामध्ये 1 मिलियन न्यूरॉन्स असतात, 256 मिलियन सिनॅप्स असतात आणि ह्याच्यासाठी जवळपास आपल्याला 5.4 बिलियन ट्रान्झिस्टर लागतात. आणि सध्या जर पाहिलं तर IBM ट्रू नॉर्थ आहे, त्यानंतर इंटेल आहे. त्याचबरोबर युरोपियन युनियनमध्ये सुद्धा ब्रेन स्केल यस किंवा स्पाइन नेकर नावाचं प्रोजेक्ट सुद्धा चालू आहे. हे युरोपियन इनिशिएटिव्ह आहे. त्यामध्ये अशा पद्धतीचं लार्ज स्केल न्यूरोमॉर्फिक कम्प्युटिंग डिव्हाइसेस किंवा सिस्टीम कशा तयार करता येतील त्याचं खूप चांगलं काम चालू आहे. आणि ह्या न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंगमुळे काय होऊ शकतं की आपली जी काही कॉम्प्युटिंग पॉवर आहे ती खूप कमी करू शकतो आणि ब्रेन लाईक आपण काय करू शकतो, देऊ शकतो. आता ह्याची ब्रेन लाईकची ऍप्लिकेशन कुठं कुठं आहे, जसं आता आपण सर्वांनी पाहिलं असेल ड्रायव्हरलेस कार आहे, फेमस एक्झाम्पल आहे. त्यामध्ये आपण ही न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग यूज करू शकतो. किंवा जे काही अशा पद्धतीचे रुग्ण आहेत ज्यांना ब्रेन रिलेटेड डिसीजेस आहेत त्यांच्यासाठी तशा पद्धतीची आपण चिप तयार करू शकतो. तशी बरेचसे मेडिकल किंवा कमर्शियल त्याची बरेचशी अशी ऍप्लिकेशन आहे. तर आता जसं मी सांगितलं की सुरुवातीला हे सगळ्या ट्रान्झिस्टर बेस्ड गोष्टी आहेत आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपण वापरल्यामुळे बऱ्याच वेळा काय केलं जातं, ई वेस्ट जनरेट होतं. आणि ह्या ई वेस्ट जनरेशनचं जर आपण जर पाहिलं तर जनरली अॅन्युअली जर पाहिलं तर 20 मिलियन टन्स इतकं अॅन्युअली आपण काय करतो, ई वेस्ट जनरेट करतो. आणि असं प्रोजेक्टेड आहे की 2030 पर्यंत जवळपास आपण 74 मिलियन टन काय करू की ई वेस्ट जनरेट करू. मग हा जर ई वेस्ट जनरेशनचा प्रॉब्लेम जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपण काय करू शकतो, त्यासाठी आपण सस्टेनेबल इलेक्ट्रॉनिक किंवा ग्रीन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सिस्टीम फॅब्रिकेट करू शकतो. मग हे कशी करायची, तर त्यासाठी वेगवेगळी बायोमटेरियल्स असतात ते करू शकतो. आणि आता रिसेंटली वेगवेगळी बायोमटेरियलचा यूज करून बायोमेमरिस्टर सुद्धा फॅब्रिकेट केलेले आहेत. जसं की तुमचं पॉलिसेक्राइड्स असतील, पॉलिपेप्टाइड्स असतील, अशा पद्धतीचं प्रोटीन असतील, DNA असतील, शुगर बेस्ड असतील, अशा पद्धतीचे बरेचसे मेमरी आणि सिनॅप्टिक डिव्हाइसेस ऑलरेडी डेमॉन्स्ट्रेट केलेले आहेत. तर ह्या बायोमेमरिस्टरचे फायदे काय आहेत, कारण हे बायोमेमरिस्टर बायोमटेरियल पासून बनवले असतात, त्यामध्ये बायोडिग्रेडेबल असतात, त्यामुळे ई वेस्ट प्रॉब्लेम आपला काय होतो, मिनिमाइज होतो. त्याचबरोबर हे बायोमटेरियल बेस्ड जर डिव्हाइस असं फॅब्रिकेट केले तर ते बायो कम्पॅटेबल असतात. हे बायो कम्पॅटेबल असल्यामुळे आपण शरीराच्या अनेक भागात आपण काय करू शकतो, तो ते इन्सर्ट करू शकतो आणि वेगवेगळ्या फिजिओकेमिकल ज्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्या मेजर करू शकतो किंवा वेगवेगळे डिसीज असतील त्या काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर हे जे बायोमेट्रिक असतात ते लो कॉस्ट असतात, त्यामुळे ओव्हरऑल कॉस्ट सुद्धा आपली कमी होऊ शकते. आणि त्याबरोबर ह्याचं न्यूरोमॉर्फिक इंटरफेस देऊ शकतो.
त्याबरोबर इन मेमरी कॉम्प्युटिंग करू शकतो, आर्टिफिशियल सिनॅप्सिस डिव्हाइसेस करू शकतो, आणि बायोलॉजिकल स्केल आयदर व्होल्टेज असेल किंवा टाइम स्केल असेल त्यामध्ये त्याचा आपण ऑपरेट करू शकतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं बायोलॉजिकल प्रॉपर्टी आपण ह्या गोष्टी मेमरी करू शकतो विथ द हेल्प ऑफ बायो मेमरिस्टर. त्यामुळे अशा पद्धतीचे मेमरिस्टर डिव्हाइस जर आपण फॅब्रिकेट केले तर आपण काय करू शकतो, आपण जे काही उज्ज्वल जे भविष्य आहे, जे आपल्या येणाऱ्या ज्या काही पिढी आहेत, जो ई वेस्ट असेल किंवा इतर वेस्टमुळे जे काही तयार होणार आहे ते आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. आणि रिसेंटली आम्ही काही गोष्टी ह्या अनुषंगानं प्रयत्न केलेल्या होत्या. तर IIT इंदोर आणि शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि आमचं साऊथ कोरियन एक आमची टीम आहे, त्यांच्या अशा तिघ टीम एकत्र येऊन रिसेंटली आम्ही एक IC चिप फॅब्रिकेट केली होती, जी Y2O3 नावाचं एक मटेरियल आहे इट्रियम ऑक्साईडच्या साह्यानं. असा क्रॉसबार अरे फॅब्रिकेट करून आम्ही त्याचं अॅनालॉग कॉम्प्युटिंग आणि न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग डेमॉन्स्ट्रेट केलं होतं. तर इथं ज्यावेळी तुम्ही ह्या IV सायकल दिसतात तुम्हाला, हे अॅनालॉग आहे, त्यामुळे ह्याचं आपण त्याला न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग मध्ये याचा यूज करू शकतो. तर आणि हे जे काही तुम्हाला वेगवेगळे कॅरेक्टर इथे दिसतात, HNRG असेल किंवा ICU म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर असेल किंवा IIT इंदोर आहे, अशा पद्धतीचं आपण काय करतो, हे बेसिकली सिनॅप्टिक वेट्स आहेत. ओके, ज्यावेळी दोन न्यूरॉन्स फायर होतात, ओके, त्यावेळी तिथे काय होतं, सिनॅप्टिक वेट जनरेट होतं, आणि या सिनॅप्टिक वेट जर आपण जर मॉड्युलेशन केलं तर अशा पद्धतीचे गोष्टी करू शकतो. आणि त्याचबरोबर इतर ज्या काही कॉम्प्लेक्स सिनॅप्टिक लर्निंग प्रॉपर्टीज आहेत, जसं सिमेट्रिक हेब्बेन लर्निंग आहे, सिमेट्रिक अँटी हेब्बेन लर्निंग आहे, सिमेट्रिक अँटी हेब्बेन असिमेट्रिक अँटी हेब्बेन आहे किंवा असिमेट्रिक हेब्बेन, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हेब्बेन लर्निंग. हेब नावाचा जो सायंटिस्ट होता त्यानं काय सांगितलं होतं की जे न्यूरॉन्स फायर एकत्र करतात ते काय करतात, वायर्ड होतात. म्हणजेच दोज न्यूरॉन्स फायर टुगेदर वायर टुगेदर, असं त्याचं खूप फेमस वाक्य होतं हेबचं. आणि अशा पद्धतीची जी प्लॅस्टिसिटी असते त्याला आपण स्पाइक टाइम डिपेंडंट प्लॅस्टिसिटी असं म्हणतो, कारण त्या दोन ज्या पल्स मधला जो टाइम डिफरन्स आहे तो आपण काय करतो, कंट्रोल करतो, आणि त्याच्या साईन अशा पद्धतीची लॉंग टर्म पोटेन्शिएशन किंवा लॉंग टर्म डिप्रेशन जे आहे, म्हणजे लर्निंग आणि फॉरगेटिंग जे बिहेवियर आहे ब्रेनचं, ते आपण काय करतो, हे मिमिक करतो. आणि अशा पद्धतीचे डेटा हा बायोलॉजिकल जे काही न्यूरॉन्स आणि सिनॅप्स असतात त्याला बरोबर मॅच होतात. तसंच कारण जसं मी सांगितलं की क्रॉसबार अरे आहे, फक्त आपल्याला इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट न तयार करता आपल्याला सिलेक्टेड डिव्हाइस सुद्धा फॅब्रिकेट करावा लागतो. तर ते सिलेक्टेड डिव्हाइस सुद्धा आम्ही रिसेंटली डेमॉन्स्ट्रेट केलं आहे. सिंपल TiO2 बेसिस जर मटेरियल यूज केलं तर आपल्याला सिंपल रेस्ट्रिचिंग इफेक्ट मिळतो. जर आपण AG ZRNX हे जर मटेरियल जर डेव्हलप केलं तर आपल्याला सिलेक्टेड टाईप डिव्हाइस मिळतो, आणि हे जर दोन्ही डिव्हाइस जर एकत्र आणले तर आपल्याला जो फायनल डिव्हाइस मिळेल तर त्यामध्ये आपल्याला काय मिळणार, अशा पद्धतीचे सिलेक्टर प्लस मेमरी कंपोनंट मिळू शकतो. ऍडिशनली आता हा जो काही आपला न्यूरोमॉर्फिक जी चिप आहे Y2O3 बेस्ड, त्यामध्ये आपल्याला ऍडिशनल ट्रान्झिस्टर सर्किटरी द्यावी लागते, कारण ह्यातले जे इंडिव्हिज्युअल सेल आहेत ते सिलेक्ट करण्यासाठी. पण अशा पद्धतीचं जर आपण डिव्हाइस फॅब्रिकेट केलं तर आपल्याला त्याला सिलेक्टर द्यायची गरज नाही, तरी सिलेक्टर लेस आपण ऑपरेशन काय करू शकतो, मिळू शकतो. तसंच अजून एक गोष्ट आम्ही केली होती, जसं मगाशीच मी सांगितलं की आपण मल्टी लेवल रेजिस्ट्रेशन आपण एकाच डिव्हाइस मध्ये मिळू शकतो. म्हणजे एकच डिव्हाइस तुमचा दोन स्टेट ऐवजी तो मल्टिपल स्टेट मध्ये काय होऊ शकतो, ऑपरेट करू शकतो. म्हणजे आपण मल्टिपल मेमरी स्टेट आपण त्यामध्ये करू शकतो. म्हणजे हेच आपण हाय डेन्सिटी मेमरी डिव्हाइससाठी याचा यूज करू शकतो. त्यानंतर आम्ही असं एक डिव्हाइस फॅब्रिकेट केलं AGJET बेस्ड मटेरियल. ते काय दाखवतं, तिन्ही प्रॉपर्टी दाखवतं. म्हणजे तुमचं मेमरी स्टर सुद्धा प्रॉपर्टी दाखवतं, सिलेक्टर प्रॉपर्टी सुद्धा दाखवतं, आणि ते डिव्हाइस न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग सुद्धा मिमिक करतं. म्हणजे ज्या बायोलॉजिकल न्यूरोमॉर्फिक प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा ते मिमिक करतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, 3 मस्केटर्स असं म्हणतो. त्याचबरोबर ह्या सिनॅप्टिक प्रॉपर्टीचा यूज करून आम्ही हे सिनॅप्टिक वेट जे आपण सॉफ्टवेअरमध्ये टाकले त्यावेळी, आणि त्याचं जे CNN जे आहे कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क, हे ज्यावेळी आम्ही इम्प्लिमेंट केलं त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की हे डिव्हाइस काय करू शकतो, आपले CNN ऍप्लिकेशन कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क साठी एज डिटेक्शनसाठी यूज केला. आता तुम्ही विचार करा ह्या CNNचा उपयोग काय. तर जसं मी मगाशी एक उदाहरण दिलं की ड्रायव्हरलेस कार, ओके, तर ड्रायव्हरलेस कार जे असतात ते काय करतात, जे CNN आर्किटेक्चरचा यूज करतात. तर CNN काय करतात, बरेचसे मल्टिपल इमेज, हजारो लाखो इमेज एका वेळी काय करतं, ते कॅप्चर करतं आणि त्याचं एज डिटेक्ट करायचा प्रयत्न करतं, आणि त्याचबरोबर त्याचं जे स्टेरिंग आहे ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीचं जर आपण चिप फॅब्रिकेट केलं पुढे जाऊन भविष्यात जर केली तर अशा पद्धतीच्या ड्रायव्हरलेस कार मध्ये सुद्धा त्याचा काय होऊ शकतो,
उपयोग होऊ शकतो जर आपण त्याचं कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क मध्ये इम्प्लिमेंट केलं तर. आणि रिसेंटली जसं मी सांगितलं की ई वेस्टचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण कसा मिनिमाइज करू शकतो, तर जर आपण त्याचं बायोलॉजिकल मटेरियल जर यूज केलं. रिसेंटली आमची पीएचडीची जी विद्यार्थिनी आहे कस्तुरी रोकडे, तर तिनं खूप अगदी प्रयत्न करून जवळपास 2 वर्ष त्यामध्ये तिनं घालवले आणि नॅनो फायबर, बायोमटेरियल नॅनो फायबर तयार केले, जे आहेत कायटोसिन नॅनो फायबर, कोलॅजन नॅनो फायबर आणि कायटोसिन कोलॅजन नॅनो फायबर असे काय केले तिने तयार केले. आणि ह्या नॅनो फायबर ज्यावेळी आम्ही त्याची मेमरी आणि न्यूरोमॉर्फिक प्रॉपर्टी ज्यावेळी चेक केल्या त्यावेळी आपल्याला असं लक्षात आलं की हे नॅनो फायबर काय दाखवतात, खूप चांगल्या पद्धतीचे नॉन व्हर्टाईल मेमरी असेल किंवा न्यूरोमॉर्फिक प्रॉपर्टी काय करतात ते मिमिक करतात. पहिली प्रॉपर्टी जी आहे त्यानं जी मिमिक केलेली आहेत तर ह्यातलं जी कोलॅजन नॅनो फायबर आहे ते खूप चांगली प्रॉपर्टी दाखवतं. तर जी सुरुवातीची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ईपीएससी, एक्साइटरी पोस्ट सिनॅप्टिक करंट. तर जे बायोलॉजिकल न्यूरॉन्स असतात त्यामध्ये पण असंच होतं की जसं जसं आपण त्याला पल्स अप्लाय करत जाऊ तसा तसा काय होत जातं, त्याचं प्लॅस्टिसिटी इन्क्रीज होत जाते. ह्या केसमध्ये त्याचा करंट इन्क्रीज होत जातो आणि त्यानंतर तो सॅच्युरेट होतो. तसंच बायोलॉजिकल लेवलला सुद्धा तसंच होतं. जसं जसं त्यामध्ये स्पाइक आपण इंट्रोड्यूस करू तशी तशी त्याचा प्लॅस्टिसिटी इन्क्रीज होत जाते, कंडक्टन्स इन्क्रीज होत जातं आणि एका ठराविक लेवलनंतर ते सॅच्युरेट होतं. त्यानंतर जी प्रॉपर्टी मिमिक केली ते म्हणजे पीपीएम, पेड पल्स फॅसिलिटेशन असं म्हणलं जातं. ती सुद्धा बायोलॉजिकल स्केललाच अशा पद्धतीचंच काय होतं तुम्हाला मिळतं. आणि हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या मिली सेकंड लेवलला आहेत. आणि आपल्याला माहिती सुद्धा असेल जे काही न्यूरोसायन्स मध्ये जर ह्या ज्या टर्म्स आहेत किंवा जे काही टाइम स्केल आहे ते सुद्धा मिली सेकंड इतक्या लेवललाच असतं. म्हणजे आपण दोन्हीही अशा पद्धतीच्या प्रॉपर्टी मिमिक करून दाखवल्या. त्याचबरोबर पोटेन्शिएशन आणि डिप्रेशन ह्या 2 प्रॉपर्टी खूप महत्वाच्या आहेत. जर कोणताही डिव्हाइस जर आपल्याला आर्टिफिशियल सिनॅप्टिक डिव्हाइस जर म्हणायचं असेल तर त्यांना सुरुवातीची जी गोष्ट आहे ती म्हणजे पीएनडी दाखवणं खूप महत्वाचं आहे, पोटेन्शिएशन आणि डिप्रेशन. पोटेन्शियल म्हणजे सिम्पली लर्निंग करणं, डिप्रेशन म्हणजे सिम्पली फॉरगेटिंग करणं. तर हे लर्निंग आणि फॉरगेटिंग सुद्धा हा जो काही कोलॅजन नॅनो फायबर जे आहेत ते करतात. आणि म्हणूनच ह्या फायबर्सना आपण काय म्हणतो, कॉग्नेटिव्ह फायबर असं म्हटलं गेलं. आणि हा जो काही हे संशोधन जो काही रिसर्च आहे तो ऍडव्हान्स मटेरियल, हे जे काही हायेस्ट इम्पॅक्ट फॅक्टरचं जे काही जर्नल आहे मटेरियल सायन्स मध्ये त्यामध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यानंतर त्याचे जे सिनॅप्टिक वेट ज्यावेळी आपण घेतले आणि सिनॅप्टिक वेट ज्यावेळी आपण स्पायकिंग न्यूरल नेटवर्क ह्या आर्किटेक्चर मध्ये ज्यावेळी आम्ही इम्प्लिमेंट केले तर त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की हे जे स्पायकिंग नेटवर्क न्यूरल नेटवर्क आहे ज्याला एसएनएन असं म्हणलं जातं, ते काय करतं, चांगल्या पद्धतीने जे इमेजेस जे आहेत ते काय करतं, क्लासिफाय करतं. त्याची जी एक्सपेरिमेंटल जी अॅक्युरेसी आहे ती जवळपास 83% आहे आणि आयडियल अॅक्युरेसी जवळपास 93 आहे. म्हणजे आयडियल कंडिशन मध्ये 93% मिळू शकतं आणि जर एक्सपेरिमेंटल कंडिशन जर आपण इम्प्लिमेंट केल्या तर आपल्याला 83% मिळतं. आणि कम्प्युटर सायन्स मध्ये किंवा आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क मध्ये एक थ्रेशोल्ड दिलं जातं ते म्हणजे 80%. जर तुमचं कोणतंही नेटवर्क 80%पेक्षा जास्त अॅक्युरेसी दाखवत असेल तर ते चांगलं असं संबोधलं जातं. आणि हे जे जी काही एसएनएन आहे ते जर आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जवळपास 60,000 इमेजेस लागतात ट्रेनिंग करण्यासाठी आणि 10,000 इमेजेस लागतात टेस्टिंग करण्यासाठी. आणि ह्यासाठी आपण एमनिस नावाचा जो डेटा बेस आहे, स्टँडर्ड डेटा सेट आहे, त्याचा आपण उपयोग केला आणि त्यानंतर त्याचं लर्निंग सुद्धा स्पायकिंग न्यूरल नेटवर्क इम्प्लिमेंटेशन सुद्धा दाखवलं. त्याचबरोबर ह्याचं बायोकम्पॅटेबिलिटी सुद्धा आम्ही ती दाखवली. आता बायोकम्पॅटेबिलिटीसाठी आम्ही काय केलं की स्टँडर्ड जे काही सेल लाईन्स आहेत NRK52 सेल लाईन त्याचा यूज केला आणि त्याचबरोबर हे कसं अँटी कॅन्सरस आहे ते दाखवण्यासुद्धा आम्ही काय केलं, MCF7 नावाची सेल लाईन यूज केली. तर हे जे 2 आहेत ए आणि डी दिसतं हे तुम्हाला हे कंट्रोल आहेत. ज्यावेळी आपण स्टँडर्ड ड्रग जे असतं त्याच्याशी ज्यावेळी आपण ट्रीट करतो हे सेल लाईन त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीचं मिळतं. आणि ज्यावेळी आपण आपले कोलॅजन नॅनो फायबर ज्यावेळी टेस्ट करतो ह्या 2 सेल लाईनशी त्यावेळी पहिल्या केसमध्ये आपल्याला असं दिसलं की जे काही NRK52 सेल लाईन्स आहेत ते काय होत नाहीत, डिग्रेड होत नाहीत. म्हणजे हे आपलं जे कोलॅजन नॅनो फायबर हे बायोकम्पॅटेबल आहे. त्याचबरोबर ज्यावेळी आपण ह्याचा अँटी कॅन्सर ज्यावेळी टेस्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की MCF7 सेल लाईन काय करत, MCF7 सेल लाईन मध्ये थोडंसं डिग्रेडेशन होतं ज्यावेळी आपण काय करतो कोलॅजन नॅनो फायबर आपण ह्यावेळी इम्प्लिमेंट करतो. म्हणजे ह्याला अँटी कॅन्सर प्रॉपर्टी सुद्धा आहे. म्हणजेच हेच डिव्हाइस एकाच वेळी आपण काय करतो, मेमरी प्रॉपर्टी पण दाखवतो, न्यूरोमॉर्फिक प्रॉपर्टी पण दाखवतो, त्याबरोबर हे बायोकम्पॅटेबल मध्ये आहे. त्यामुळे फ्युचरमध्ये सुद्धा ज्यावेळी कोलॅजन नॅनो फायबरचा यूज केला जाईल त्यावेळी आणि त्याच्या रिलेटेड फ्युचरिस्टिक आयसी ज्यावेळी तयार केले जातील त्यावेळी ते बायोकम्पॅटेबल असतील आणि बायोडिग्रेडेबल सुद्धा असतील. तर अशा पद्धतीचं संशोधन सुद्धा आम्ही आमच्या लॅबोरेटरीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी केलं गेलेलं आहे.
आणि हे जवळपास आम्ही गेले 8 वर्ष ह्यावरती संशोधन करत आहोत आणि गेल्या 8 वर्षात बरेचसेच आमचे संशोधन जे काही निबंध आहेत ते वेगवेगळ्या जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. आणि हे त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होईल की बरेचसेच आमचे संशोधन निबंध वेगवेगळ्या जर्नलच्या कव्हर इमेजेस किंवा बॅक इमेजेस वरती सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. जवळपास 10 अशी आमची जी प्रकाशन आहेत ती जर्नल त्यांच्या स्वतःच्या कव्हर इमेजवरती काय केलेले आहेत, प्रकाशित केलेले आहेत. आणि हे एक रेअर ओकेजन आहे ज्यामध्ये कारण अशा पद्धतीचं प्रकाशित होणं खूप अगदी दुर्लभ असतं. कारण आपल्या सर्वांना माहित असेल की प्रत्येक जर्नल दर महिन्याला एक इश्यू काढतं ह्याच्यामध्ये प्रकाशनाचं, आणि त्यातलं जे काही उत्कृष्ट संशोधन असतं ते काय केलं जातं, कव्हर इमेज वरती आणलं जातं. आणि अशा पद्धतीचे 10 कव्हर इमेजेस आमच्या ग्रुप्स आणि आमचे ज्यावेळी आम्ही कोलॅबोरेटर्सशी ज्यावेळी आम्ही हे केलं, कोलॅबरेट केलं, त्यावेळी अशा पद्धतीच्या आम्हाला सगळ्या गोष्टी त्या मिळाल्या. आणि ह्यामध्ये आमचे बरेचसेच कोलॅबरेशन आहेत विदिन शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, आउटसाइड शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, IIT मधले असतील किंवा होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मधले असतील, अशा बऱ्याचशाच किंवा परदेशातली परदेशांमध्ये कोरियामधले बरेचसेच युनिव्हर्सिटीज आहेत, त्याबरोबर ऑस्ट्रेलियातल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आहेत. अशाची आम्ही कोलॅबरेट करून बऱ्याचशाच गोष्टी आम्ही काय केलेल्या आहेत, त्याचं संशोधन केलेलं आहे. आणि मला सांगायला सर्वांना आनंद होईल की हे जे संशोधन आहे हे जे संशोधन आहे ते जे झालेलं आहे ते फक्त विद्यार्थ्यामुळे झालेलं आहे. मी फक्त इथं एक जरी हे मी तुम्हाला दाखवत जरी असलो तरी हे जे संशोधन झालेलं आहे त्याच्या मागचे जे काही सूत्रधार आहेत ते सगळे हे विद्यार्थी आहेत. आणि आमच्या संशोधन लॅबोरेटरीमध्ये जवळपास 75 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मास्टर डिग्री कंप्लीट केली आणि ते बऱ्याचशाच परदेशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये सध्या MS+ आणि PhD करत आहेत. काही विद्यार्थ्यांची PhD होऊन आता ते पोस्ट डॉक्टर रिसर्च मध्ये युरोपमध्ये आहेत, US मध्ये आहेत. त्याचबरोबर काही लोकांनी इंडस्ट्री जॉईन केलेली आहेत. असे आपले बरेचसेच विद्यार्थी झाले, जवळपास 75 पेक्षा जास्त विद्यार्थी झाले. आणि हे खूप एक शिक्षक म्हणून मला खूप अभिमान वाटतो अशा विद्यार्थ्यांचा की त्यांनी जे काही हार्डवर्क केलेले असतात त्यांच्यामुळे शिक्षकांना अशा पद्धतीचं संशोधन जगासमोर दाखवण्याचा एक संधी मिळतं. मला इथं एक न्यूटनचं एक खूप चांगलं वाक्य आठवतं. न्यूटन एका ठिकाणी म्हटलं आहे की माझं जे संशोधन आहे ते संशोधन मी फक्त माझं नाही तर मी बाकीचे जे जायंट्स आहेत त्यांच्यामुळं माझं संशोधन करू शकलो. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर आय एम स्टँडिंग ऑन शोल्डर ऑफ जायंट्स असं त्याचं वाक्य होतं. तसंच मी म्हणेन की हे जे काही संशोधनाचं जे काही कार्य आहे ते फक्त विद्यार्थ्यांच्याच मुळे शक्य झालं. आणि हे विद्यार्थी नसतील तर हे रिसर्च काही संशोधनाचं जे कार्य आहे ते झालं नसतं. त्यामुळं मी आता जे एक साधं संत तुकारामांचे एक अभंग इथं सांगले. आता आपल्याला माहित आहे की वारी सुद्धा चालू आहे आणि हे जे अभंग आहे हा बेसिकली संत तुकाराम म्हणजे त्या काळचे तुकाराम नाहीत तर आता जे आधुनिक तुकाराम आहेत त्यांचा असं आपण म्हणू शकतो, जे ChatGPT तयार केलेला आहे. की ते वाक्य तो जो अभंग आहे तो असा आहे, विद्यार्थी ही संपत्ती अनमोल व ज्ञानाचा खजिना संस्काराचा मोल, परिश्रमांनी ते साधती महान, विचारांचे दीप कर्तृत्वाचे ध्यान, विद्यार्थी भविष्याचे आशास्थान, समाजाचे आधारस्तंभ उज्ज्वल निर्माण, ज्ञानाचे हे दीप उजळवती वाटा, तुका म्हणे विद्यार्थी हीच खऱ्या संपत्तीची मात्रा. तर आणि हा जो अभंग आहे तो बेसिकली ChatGPT लिहिलेला आहे. तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं आता मी हे का लिहिलेलं आहे, कारण आत्ताचे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे हे सॉफ्टवेअर बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आपण सगळं कोडिंग करतो आणि कम्प्युटरच्या सहाय्याने ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो. मग तुम्ही विचार करू शकता जर सॉफ्टवेअर बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं खूप चांगल्या पद्धतीचं असेल तर ज्यावेळी आपण ऍक्च्युअली ह्युमन ब्रेन मिमिक करून तशा पद्धतीचे इंटिग्रेटेड सर्किट तयार करू आणि तशा पद्धतीचं न्यूरोमॉर्फिक चिप आणि तशा पद्धतीचं कॉग्निटिव्ह कॉम्प्युटर जर आपण तयार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणत्या लेवलपर्यंत जाईल हा तुम्ही फक्त विचार करू शकताय. आणि मी ह्या एवढ्याशा नोटवरती माझं मी आजचं जे व्याख्यान आहे ते थांबवतो आणि माझं जे व्याख्यान आहे ते पुढच्या प्रश्नासाठी ओपन करतो. थँक्यू सर, देशपांडे सर. धन्यवाद धन्यवाद तुकाराम डोंगळे. शेवटी तुम्ही तुकारामापर्यंत येऊन पोहोचलात. तुमचं सगळं भाषण तुका म्हणे असंच होतं. थँक्यू सर. हा, आता कोणाला प्रश्न असतील तर मी खूप आनंदी आहे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. हा बोला. पाटकर बोलतोय. बोला. फार चांगलं सादरीकरण केलं अगदी. आणि नव्या कुठल्या गोष्टी चालल्या आणि इतके विद्यार्थी
या शाखेला पुढे नेते हे बघून फारच आनंद झाला. फक्त याच्यासाठी जे मेटल्स लागत आहेत, म्हणजे जो सोमनाथचा तुम्ही प्रश्न विचारला तोच माझ्या मनात आला, की याच्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल आहे या सर्किट डेव्हलपमेंटसाठी वगैरे, याच्यामधलं काय नवीन इनोव्हेशन आहे? कारण बरेचसे साठे संपत आले असं आपल्याला लिथियम वगैरेचं वारंवार सांगितलं जातं. तर या सर्किट बनवण्यासाठी असं वेगळं काही आर्टिफिशियलीच बनवणे संयुग किंवा कंपाऊंड्स वरती काही विचार चालू आहे का, हे मी डोंगरे सरांना विचारतो. हा हा, थँक्यू सर. अगदी खूप चांगला प्रश्न आहे सर. तर हे अशा पद्धतीचे जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आता जे काही बनवत आहेत, जे जगभरात ज्यासाठी संशोधन चालू आहे, त्यासाठी अगदी अर्थ अबंडंट मटेरियल ज्याला आपण म्हणतो त्याचा उपयोग केला आहे. म्हणजे जे खूप चांगल्या पद्धतीचे साठे असे कमी नसतील असेच मटेरियल आता यूज केले जातात, की जसं असे टायटॅनियम ऑक्साईड जे आहे, टायटॅनियम हे मटेरियल आहे, किंवा झिंक हे मटेरियल आहे. तर झिंक ऑक्साईड असेल, टायटॅनियम ऑक्साईड असेल, HFO2 हॅफनियम ऑक्साईड आहे. अशा पद्धतीची मटेरियल लोक आता काय करतात, यूज करतात. आणि जे इंडस्ट्रियल स्टँडर्ड जे मटेरियल आहे ते म्हणजे HFO2 आहे, हॅफनियम ऑक्साईड. आणि हॅफनियम ऑक्साईडची बऱ्यापैकी साठे आहेत. आणि आणि ह्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते खूप कमी लागतं. जर आपण ह्याची तुलना जर बॅटरीशी जर केली, लिथियम आयन बॅटरीशी वगैरे जर केली, तर लिथियम आयन बॅटरीला खूप मटेरियल लागतं, कारण सेल त्याचे तयार करण्यासाठी. पण ह्याचं जे काही साईज असते सेल तुमच्या आयसीची ती खूप कमी असते. म्हणजे अगदी 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर इतकं असतं. त्यामुळे ते लागणारं मटेरियल सुद्धा ते खूप कमी असतं. आणि जे काही मटेरियल असतात ते अर्थ अबंडंट मटेरियल असतात. त्याचबरोबर जसं मी एक स्लाइड मध्ये सांगितलं होतं, की बऱ्यापैकी आता संशोधन हे बायो मटेरियल्स वरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, की बायो मटेरियल बेस्ड डिव्हाइसेस कशी तयार करता येतील पुढे जाऊन. तर त्यावरती सुद्धा बरेचसे काम चालू आहे. आणि मेमरी डिव्हाइसेस मध्ये सुद्धा जी काही अबंडंट बायो मटेरियल्स आहे, पॉलिसेक्राइड्स असतील, पॉलिपेप्टाइड्स असतील, तर ती सुद्धा बरीचशीच मटेरियल काय आहेत आता बऱ्यापैकी यूज केली जात आहे. त्यामुळे मटेरियलच्या बाबतीत तरी खूप चालू आहे. आणि ह्यामध्ये बरंचसं संशोधन चालू आहे. तर आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स डिपार्टमेंट जे आहे, ते फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर KY राजपुरे सर असतील, त्यांचं बरंचसं संशोधन ह्यामध्ये चालू आहे. तर हे जे संशोधन आहे त्यामध्ये मटेरियल इनोव्हेशन कसं करता येईल, आणि त्यांचंच रिसेंटली त्यांनी जी काही मटेरियल्स ह्यासाठी मेमरी डिव्हाइससाठी जी लागणार आहे ती जी तयार केलेली आहेत, ती आंतरराष्ट्रीय ख्यातीची जी काही संस्था आहे, ज्याला आपण केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा एक डेटाबेस असतो XRDचा, त्यामध्ये सुद्धा त्यांनी ते आता डिपॉझिट केलेले आहेत. त्याचबरोबर IIT मध्ये ह्याचं बरंचसं चांगलं संशोधन चालू आहे. तर अशा पद्धतीचे बरेचसे संशोधन चालू आहेत. केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आमच्या इथं बरेचसं त्या रिलेटेड संशोधन चालू आहे. तर ऑर्गॅनिक असेल, इनऑर्गॅनिक मटेरियल्स असतील, त्यामध्ये कशी नॉवेल्टी आणता येईल, ते लो कॉस्ट कसे बनवता येतील, यावरती पण बरंचसं संशोधन चालू आहे. छान छान, धन्यवाद. हा, थँक्यू सर. डोंगरे सर, माझं नाव निलेश तरवाळ. डोंगरे सर, हा सर. खूप छान प्रेझेंटेशन दिलं तुम्ही. हा सर. एक प्रश्न असा होता की सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे? मटेरियल सिलेक्शन म्हणजे मेम्ब्रेस्टर प्रॉपर्टी दाखवतात ना, हा सर. यासाठी सिलेक्शन क्रायटेरिया कोणता आहे? हा, तर त्यासाठी सर असे मल्टिपल सिलेक्शन क्रायटेरिया आहेत. जर समजा तुम्हाला व्हॅलेन चेंज मेमरी जर डिव्हाइस जर तयार करायचं असेल, तर तुम्हाला ऑक्साईडचे मटेरियल्स यूज करावे लागतात. जसं काही तुमचं झिंक ऑक्साईड आहे, टायटॅनियम ऑक्साईड आहे, HFO2 आहे. ओके, अशा पद्धतीने ऑक्साईड घ्यावे लागतात, ज्यामध्ये ऑक्सिजन व्हॅकन्सीचा जास्त रोल येतो. समजा जर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल मेटलायझेशन सेल बेस्ड डिव्हाइसेस जर फॅब्रिकेट करायचे असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही जो टॉप इलेक्ट्रोड आहे त्याचं इंजिनिअरिंग करू शकता. मग त्या ठिकाणी कॉपर बेस्ड किंवा सिल्वर बेस्ड यूज करू शकता. आणि जे स्विचिंग लेअर आहे, मग ते आयदर तुमची पॉलिमर असू शकतं, किंवा कुठले ऑर्गॅनिक मटेरियल असू शकतं, किंवा दुसरं कुठलं इनऑर्गॅनिक मटेरियल असू शकतं. तर अशा पद्धतीचे हे असे 2-3 सिलेक्शन क्रायटेरिया आहेत. किंवा समजा तुम्हाला फेज चेंज जे डिव्हाइसेस जर करायचे असतील, तर त्या ठिकाणी स्विचिंग मटेरियल आहे ते तुमचं फेज चेंज मटेरियल असायला हवे. टॉप आणि बॉटम इलेक्ट्रोड हा तुमचा इनर्ट मेटल असायला हवे. तर त्यावेळी ते डिव्हाइस खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. म्हणजे जर तशा पद्धतीने जर तुम्ही दाखवलं, कारण बऱ्यापैकी सगळे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल जे असतात किंवा बायो मटेरियल जे असतात त्यांची इंट्रेन्सिक रेजिस्टिव्ह प्रॉपर्टी असते, कारण हा बेसिकली मेमरी रजिस्टर आहे. जो डिव्हाइस काही प्रमाणात रेजिस्टन्स दाखवतो, ओके, ते मटेरियल काही प्रमाणात रेजिस्टन्स दाखवतो, अशी मटेरियल आपण मेमरीसाठी यूज करू शकतात. म्हणजे असे खूपच जास्त रेजिस्टन्स असणारे आणि खूपच कमी रेजिस्टन्स असणारे इथं आपण मटेरियल यूज करू शकत नाही. अशी मॉडरेट रेजिस्टन्स असणारे आपण दाखवू शकतो. म्हणजे समवेअर बिटवीन किलो ओहम टू मेगा ओहम, गिगा ओहमचा आणि ओहम ह्यामध्ये रेजिस्टन्स असणारी मटेरियल आपण जनरली वापरू शकत नाही, कारण तिथं रेस्ट्रिक्टिंग इफेक्ट आपल्याला मिळणार नाही. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर.
डोंगरे सर, हा एक तांत्रिक विषय आहे. तुम्ही मराठीमधून फार चांगल्या प्रकारे समजून सांगितलात, त्यामुळे अवघड विषय समजायला आम्हाला सोपं गेलं. आणखीन तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर जे काही संशोधन करताय त्याच्याबरोबर काही परदेशी लोक सुद्धा तुम्हाला जॉईन होत आहेत, याचा एक आनंद आहे. हा एक आधुनिक विषय आहे आणि त्या विषयामधलं तुमचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये चालू आहे, याचा एक आणखीन वेगळा आनंद आहे. हो सर, हो सर. हा, तेव्हा त्याच्यासाठी मराठी विज्ञान परिषद आणि NKSL या दोन्ही संस्थांतर्फे मी आपले आभार मानतो आणि आजचं भाषण संपलं असं मी जाहीर करतो. पुढचं जे भाषण आहे ऑगस्ट मधलं, ते भाषण आहे 11 ऑगस्टला सकाळी 11 वाजता आणि त्याच्यामध्ये औरंगाबादचे प्राध्यापक जयप्रकाश संघ शेट्टी, MM शर्मा अवॉर्डी आहेत, यांचं भाषण होईल आणि त्यांचा विषय एक्सप्लोरिंग डिफरंट टार्गेट्स इन अँटीबॅक्टेरियल ड्रग डिलिव्हरी असा आहे. तर त्या भाषणाला सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करेन आणि आजचं भाषण संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.